2019, 2020, 21, 22 हे 4 वर्ष बघणार. 23चं मी ऑलरेडी यूट्यूबवर तुम्हाला दिलेला आहे बघा, पेपर जो आहे त्याचा ॲनालिसिस बघितला आहे का तुम्ही लोकांनी? 2023चं ॲनालिसिस यूट्यूबवर आहे बघा. ओके, सो आता 19, 20, 21, 22 4 वर्ष, 23चं ऑलरेडी आहे, 24चं काल आपण बघितलं आहे बघा. मग गेल्या 5 ते 6 वर्षांचा जरी तुम्ही आवाका इथं बघितला तर तुम्हाला गोष्टी लक्षात येतात की हे कशा पद्धतीने डील होतं. सो आपल्याला अभ्यास करताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ह्या इथून क्लिअर होऊन जातात बघा. सो बेसिकली जे आहे सुरुवातीला आपण जे आहे पेपर 1 बघणार आहे बघा, त्याच्यानंतर जे आहे पेपर 2कडे आपण जाऊ. ओके, म्हणजे एकतर सिव्हिल सर्व्हिसमध्ये कुठलाही याचा अभ्यास तुम्ही ज्यावेळेस करता तर त्याचं एकदम क्लिअर आहे बघा. बेसिक जे आहे ते बेसिक असं आहे की तुम्हाला हे सगळे जे पेपर्स असतात कुठलेही किमान 5 वर्षाचे तुम्ही प्रॉपरली बघितले पाहिजे. म्हणजे तुम्हाला अभ्यास करत असताना एक गोष्ट क्लिअर असते की आपल्याला कुठल्या दिशेने गोष्टी डील करायच्या आहेत बघा. ओके, सो ती एक बाब लक्षात ठेवायची बघा. ओके, सो संग्राम, आवाज क्लिअर आहे का रे? सो हा 2019चा पेपर आहे बघा. याच्यामुळे तुम्हाला जे आहे मराठी साहित्यामधले जे रूटीन ट्रेंड्स आहेत ते पण लक्षात येतील. आता बघा सेक्शन ए जो आहे बघा आपला जो पहिला प्रश्न याच्यामध्ये आहे तो म्हणजे भाषेमुळे समाज घडतो आणि समाजाचा भाषेवर परिणाम होतो. समाज आणि भाषा आपल्या सिलेबसमध्ये आहे बघा. समाज, भाषा, संस्कृती, साहित्य आणि संस्कृती प्रश्न होता बरं 2024च्या बाबतीमध्ये आपण बघितला होता. ओके, रुटीन प्रश्न आहेत, तुम्हाला हा प्रश्न रुटीन याच्यात दिसणार आहे बघा. ओके, सो इथं जे आहे भाषेमुळे समाज घडतो आणि समाजाचा भाषेवर परिणाम होतो. जसं आपण बघितलं की सोशल मीडियाची भाषा जी आहे त्याचा इम्पॅक्ट झाला ना सोसायटीवर. हळूहळू लोकांनी ॲक्सेप्ट केलं. ज्या लोकांचा त्याच्याशी संबंध नसतं त्या लोकांनी पण त्या गोष्टी ॲक्सेप्ट केलेल्या आहेत बघा. ओके, किंवा तुम्ही जर बघितलं की काल इथिक्सच्या लेक्चरमध्ये आपण 2 टर्म शिकलो होतो. एक इनकल्चरेशन होती, एक ॲक्कल्चरेशन होती. याच्यामधलं एक टर्म आहे बघा ॲक्कल्चरेशन. हा पण खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. ॲक्कल्चरेशन जे असतं बघा, ह्या ॲक्कल्चरेशनमध्ये काय होतं की कुठल्याही एका दुसऱ्या संस्कृतीशी जेव्हा तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये येतात तर त्या संस्कृतीशी कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर तुमच्यामध्ये होणारे बदल जे आहे मग ते सायकोलॉजिकल असू शकतात किंवा ते बदल जे आहेत तर ते तुमच्याशी संस्कृती तुमची जी आहे ती पण बदलू शकते. आणि त्याचा एक भाग काय तो भाषा. म्हणजे आपल्याकडं जे आहे बघा गुड मॉर्निंग, गुड नाईट है ना, गुड आफ्टरनून, हे कुठून आलं बरं? आपल्याकडं काय होतं नमस्कार चमत्कारवाली लोक आहे आपण. सो बेसिकली जे आहे हे सगळं कुठून आलेलं आहे? भाषा कशी बदलत जाते जेव्हा एका कल्चरशी तुम्ही रिलेट करता, कॉन्टॅक्ट करता. मग समाजाचा पण भाषेवर परिणाम आहे. भाषेमुळे पण समाज घडत जातो कारण भाषा आणि संस्कृती हे इंटॅक्ट नातं आहे बघा आजच्या डेटमध्ये. सो हा एक प्रश्न जो आहे तुम्हाला वारंवार दिसणार आहे सिलेबसमधला. टिपिकल बघा सिलेबसचं लेक्चर जे आहे ना ते खूप प्रॉपरली जे आहे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. सिलेबस समजून घेतला तर मग प्रश्न तसेचे तसे इथे येतात. भाषा अभ्यासाच्या प्रमुख अंगांचा परस्पर संबंध स्पष्ट करा. मग तिच्यामध्ये जे आहे बोली आहे, प्रमाण भाषा आहेत, त्याच्यानंतर वेगवेगळे घटक आहेत जसं स्त्रियांची भाषा, पुरुषांची भाषा, काव्यात्मक भाषा, नंबर ऑफ आस्पेक्ट्स आहेत त्याचे. त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते विचारात घेणं. अहिराणी बोलीची प्रमुख वैशिष्ट्ये सांगा. आता बघा अहिराणी, वऱ्हाडी, डांगी या 3 आपल्या सिलेबसमध्ये आहेत. सो इथं जे आहे तुम्हाला अहिराणी बोलीची प्रमुख वैशिष्ट्य विचारली. आता तुम्हाला जी नोट इथं एक सुरुवातीला जी इंट्रोडक्टरी बघा तुमच्या हातात सिलेबसची असते त्याच्यातच ते दिलेलं आहे बघा. तिच्यामध्ये अहिराणी भाषा त्याच्यावरचा प्रश्न पण लिहून दिलेला आहे की त्याचं उत्तर कसं असावं एक. सो तो एक कन्सर्न त्याच्यामध्ये आहे. सो अहिराणी बोली जी आहे त्याची प्रमुख वैशिष्ट्य जी आहेत ती याच्यामध्ये डील होते. बरं हे फिक्स आहे आपल्याला आयदर अहिराणी, वऱ्हाडी किंवा डांगी येणारच आहे बघा. जशी 24ला डांगी आलेली आहे म्हणजे तुम्हाला हे माहीत आहे ऑलरेडी. फक्त एक गोष्ट कशी असते बघा आता मधल्या काळामध्ये जे आहे लास्ट इयर अहिराणी भाषेचं साहित्य संमेलन जे आहे ते झालं होतं बघा. मग ज्यावेळेस अशा गोष्टी होत असतात तर त्यावेळेस तुम्ही तिच्यातून काही तिच्यातली साहित्यकृती कुठल्या फेमस आहे, रिसेंटली काही आलेलं आहे का तिच्यामध्ये. सो तो एक महत्त्वाचा जो आस्पेक्ट असतो तो तिच्यामध्ये घेणं गरजेचं असतं. म्हणजे कसं आहे ना की आपले जे रुटीन बुक्स असतात बघा ते ज्या काळाच्या ओघात लिहिले गेले. एखादं पुस्तक आहे ते पुस्तक समजा 4 वर्षापूर्वी लिहिलं गेलेलं आहे, 7 वर्षापूर्वी लिहिलं, तिच्यामध्ये आजचे संदर्भ असतीलच असं नाही. आणि ते आजचे संदर्भ आपण कुठून उचलतो मग करंटमधून उचलत असतो. मग तुम्हाला एवढं माहीत पाहिजे की अहिराणी भाषा, वऱ्हाडी भाषा किंवा डांगी भाषा 3 भाषांच्या बाबतीत आजच्या डेटमध्ये कुठं काही होतं आहे का. सो ऑब्वियसली तुम्हाला ते मी प्रोव्हाइड करेल.
पण तुम्ही पण तेवढं सजग राहिलं पाहिजे बघा. ओके, म्हणजे तुम्हाला एक सिम्पली जे आहे की UPSCचा फॉर्म कसा भरायचा याच्यावर सध्या एकदम ना गहन प्रश्न बनलेला आहे तो युनिव्हर्सचा जो आहे तो, की UPSCचे फॉर्म कसे भरायचे बघा. तर त्याच्याकरता मग आता लोकसत्ताला ते मराठीतून आर्टिकल पण लिहिलेलं आहे, उद्या येईल बघा ते, की UPSCचा फॉर्म भरताना कुठल्या बेसिकमधल्या बेसिक गोष्टी तुम्ही डील केल्या पाहिजे. मी काल GHच्या विद्यार्थ्यांना पण हे सांगितलं होतं, तुम्हाला पण सांगतो कारण काही लोक कॉमन नाही आहे याच्यामध्ये. स्वतः नोटिफिकेशन वाचायची सवय लावणं, स्वतः त्या गोष्टी करणं. मला लिटरली एवढे कॉल आलेले आहेत की मग तो सायबर कॅफेवाला असं म्हणतो, यार हू इज सायबर कॅफेवाला? UPSC परीक्षा तुम्ही देताय, तुम्ही उद्या इंटरव्ह्यूला जाणार आहे, ठीक आहे. सायबर कॅफेमधली जी लोकं आहेत ते त्यांचं रुटीन काम आहे, त्यांच्याकडे बऱ्याच एक्झामसाठी लोक जातात, विचारतात, सो ते मदत करतात तिथं. पण त्यांनी वाचलेलं आहे का? UPSCने एवढे स्ट्रिक्ट चेंजेस केलेले आहेत, त्यात जर एक चूक झाली तर आयुष्यभरासाठी आपल्याला त्याची किंमत मोजावी लागू शकते. तुमच्या OTRमध्ये तुम्ही आयुष्यात एकदा चेंज करू शकतात, लाईफ टाईम वन्स त्यांनी क्लिअर करून दिलेलं आहे. म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या फार क्लिअर पाहिजे बा तुम्हाला. ओके, सो ती एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा. आणि कसं असतं बघा की ही सवय लावणं की स्वतः बघणं, हे तुम्हाला याच्यासाठी सांगितलं मी की तुम्हाला पण सवय पाहिजे. मास्तर सांगणारच आहे, पण आपण एक सजग विद्यार्थी म्हणून आपण ती सवय लावून घेणं की हां तुम्ही पण जसं मराठी साहित्य करताय तर मराठी साहित्याबद्दल काय येतं आहे आता नवीन ते स्वतःहून तुम्ही वाचणं बघणं ह्या गोष्टी मॅटर करतात. बरं, हे तुम्हाला कुठं डील होतं? तर हे तुम्हाला जे आहे सिम्पली शनिवार रविवारच्या पुरवण्या असतात बघा, सकाळ असेल, लोकसत्ता असेल, लोकमत असेल, चांगले चांगले लेख असतात त्याच्यात, ते तुम्ही बघितलंच पाहिजे बघा मराठी साहित्यासाठी. दिवाळी अंक असतात, ते दिवाळी अंक तुम्ही चालले पाहिजेत बघा दिवाळीच्या वेळेत जे आहेत. महत्त्वाच्या गोष्टी असल्या तर तुम्हाला सांगितल्या आता, पण तुमच्या एंडनी तुम्ही त्या गोष्टी बेसिक बघणं गरजेचं आहे बघा. सो याच्यामध्ये जे आहे ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. इथं अहिराणी भाषा असेल किंवा वराडी असेल, डांगी असेल, त्याचे काही संवाद तुम्ही पाठ करणं, त्याच्या काही ओळी ज्या आहेत त्या तुमच्याकडे स्वतःच्या असणं की ज्याची उत्तराची सुरुवात होऊ शकते, एंड होऊ शकतो. ओके, पण ते वेगळं पाहिजे. रुटीन जे नोट्स असतात बघा, आता इथून ज्या नोट्स मिळणार तुम्हाला, ह्या नोट्स खूप फिरणार आहेत इकडं तिकडं जे आहेत बघा. ओके, ह्या नोट्समधला डेटा कॉपी होऊ शकतो, त्याच गोष्टी वारंवार तिथे येऊ शकतात. सो आपलं वेगळेपण आपल्याला जपता आलं पाहिजे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. ओके, क्रियापदांचे कोणकोणते प्रकार पडतात ते सोदाहरण सांगा. 2024 मध्ये बघितलं होतं का आपण हे? बरोबर, क्रियापदांचे प्रकार. शब्दांच्या जाती तुम्हाला तिथं आहे, शब्दांची प्रत्येक जात जी आहे ते ती खूप प्रॉपरली आपण अभ्यासली पाहिजे. तसंही आपण भारतात जन्माला आलेलो आहे, जातींचा अभ्यास आपला जरा चांगला असतो, सो तो थोडासा व्याकरणाच्या बाबतीमध्ये जे आहे एफर्ट्स घेऊन डील करायचा. आता ह्या ज्या गोष्टी आहेत बघा, म्हणजे ह्या इथं लेक्चरमध्ये होणारच आहेत, पण तुम्ही तुमच्या लेवलला मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की मोरावाळिंबेंचं व्याकरण तुमच्या हातामध्ये पाहिजे. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही पण वाचू शकता. म्हणजे एक पाऊल आपण पुढं सरकतो ज्या वेळेस आपल्याला हे कळतं आहे की प्रयोग विभक्ती आहे. तुम्ही वाचून जर आला तिथं तर ती गोष्ट एकदम प्रॉपरली वर्क होते, ते पटकन उचलता येतं आपल्याला, हे लक्षात ठेवा बघा. ओके, असंही लेक्चरच्या आधी तुमच्या हातात नोट असणारच आहे इथली, पण तरीसुद्धा जे आहे तुम्ही स्वतःला ह्या सवयी लावणं गरजेचं आहे बघा. हे एकदम टिपिकल आहे, विभक्ती असेल, प्रयोग असेल, क्रियापद असेल तर ते येणार म्हणजे येणार तिथं. हे रिफ्लेक्शन, आता बघा तुम्हाला मी हे सांगितलं होतं की हा जो पेपर आहे ह्या पेपरमध्ये प्रश्न मोस्ट प्रॉब्ली स्टॅटिक आहे, तेच प्रश्न पुढं जे आहेत ते तुम्हाला मिळतील. म्हणून हे प्रिपेअर असलेले याचा फॉर्मॅटच पाहिजे आपला की आपण जेवढे प्रश्न इथं बघणार आहे तर त्या प्रश्नांचं जे आहे आन्सर्स की जे आहेत ते आपल्याकडे पाहिजेत की हा प्रश्न आला, एवढ्या गोष्टी मी याच्यामध्ये लिहिणार आहे. दॅट्स बेसिक थिंग. लोकसाहित्याचं स्वरूप जे आहे ते स्पष्ट करा. आता बघा हा एकदम ओपन कॅनव्हास आहे. लोकसाहित्यामध्ये कितीतरी गोष्टी बघा, लोककथा आहे, लोकनाट्य आहे, त्याच्यामध्ये लोकगीतं आहेत. आता तुम्हाला 10 मार्कांसाठी मग तिथं स्पेस किती मिळून जातो तुम्हाला? भरपूर स्पेस आहे. पण असं असताना सुद्धा जे आहे की त्याच्या सर्वांगीण अंगाचा विचार त्याच्यात होणं, ते इन्क्लूड होणंही गरजेचं असतं बघा. असा प्रश्न जो आहे ना हा दिसताना खूप सोपा प्रश्न आहे, पण जर तुम्हाला हा टॅकलच नाही झाला, आपल्याला काय वाटतं मग आपण लिहित जातो, शब्द संपलेत, बाकीचं तर राहूनच गेलं याच्यामध्ये. म्हणून ह्या गोष्टी खूप कमी याच्यामध्ये ज्या आहेत त्या तुम्हाला मांडता आल्या पाहिजे. कमी शब्दांमध्ये प्रॉपरली त्याला डील करता येणं हे गरजेचं असतं बघा. सो आता बघा हे 5 प्रश्न याच्यामध्ये आहेत. 2019चा पेपर आहे हा. याच्यातला कुठलाही प्रश्न असा की जो आपण, आता हे 3रंच सेशन आहे, असा एकदम टिपिकल वेगळा आहे का किंवा हे सिलेबस सोडूनच काहीतरी बाहेर गेलेलं आहे? काहीच नाही, रुटीन प्रश्न आहेत बघा हे. त्याच्यानंतर जे आहे पुढचा प्रश्न जो, आता हा कंपल्सरीवाला प्रश्न आपला, पुढचे जे 2, 3, 4 आहेत याच्यामध्ये तुम्हाला स्कोप असेल की तुम्ही काय करू शकता, बदल करू शकता. आता सिंपली जे आहे
चॉम्स्की या भाषा वैज्ञानिकाच्या भाषाविषयक संकल्पनाविषयी सविस्तर विवेचन करा. आता ज्यावेळेस आपण भाषा शिकणार आहे तर तिच्यामध्ये भाषा वैज्ञानिक पण आपल्याला शिकायचे आहेत, की हे कुणी सांगितलं आपल्याला. मग याच्यामध्ये हॉकेट असतो, चॉम्स्की आहे बघा, ओके, सोस्यूर आहे, ओके, फर्डिनांड द सोस्यूर. मग हे आपण शिकणार आहोत. मुळात काय होतं की कुठलीही गोष्ट जी आहे तिच्यावर अभ्यास करणारे त्याचे तज्ज्ञ लोक कोण आहे, की ज्यांनी तिच्यातले बारकावे आपल्याला सांगितले, अशी जी लोकं असतात ती हिच्यामध्ये विचारली जातात. आता चॉम्स्कीवर हा प्रश्न आहे बघा. हा प्रश्न परत 2020 मध्ये पण रिपीट आहे, 2021 मध्ये पण आहे बघा, सलग 3 वर्षाचे हायट्रिक, ओके, चॉम्स्की जो आहे. सो त्याच्यामुळे आता बऱ्याचदा कसं असतं ना, पुस्तकांमध्ये एकाच ठिकाणी चॉम्स्कीने काय सांगितलं असं राहत नाही बघा. मग ते आपल्या नोट्स थ्रू आणि आपल्या टीचिंग थ्रू जे आहे त्या गोष्टी तुम्हाला एका ठिकाणी प्रॉपरली मिळतील. कारण असं टिपिकल जे आहे ना, चॉम्स्की म्हटलं आणि त्यांनी 20 पॉईंट दिले तिथं पुस्तकांमध्ये, असं तुम्हाला मिळणं कठीण आहे. 13व्या शतकातील मराठी भाषेचं वेगळेपण सोदाहरण स्पष्ट करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपण शिकणार आहे मी तेव्हाही सांगेल, कुठलाही ऑप्शनल असू दे, कुठलाही GS असू दे, कुठलाही टॉपिक असतो ना, त्या टॉपिकशी संबंधित जी व्यक्ती असते, ज्यांनी त्याच्यावर काम केलं आहे, ज्यांनी त्याच्याबद्दल स्टेटमेंट्स केलेलं आहे, ती नावं तुम्हाला माहीतच पाहिजे. तुम्ही जे बोलताय ते कशाच्या आधारे बोलताय, हे कोणी सांगितलं होतं, किंवा याच्यामधलं जे काही डिफरन्स असतील. तुम्हाला काल मग हे दाखवलं होतं बघा, विभक्तीचे कुठली किती विभक्ती मानाव्यात, तर ते सगळे कोण होते, व्याकरणकार होते. त्यांनी सांगितलं की ही वाना, ही मानू नका, हे करा, हे करू नका. हे सगळं कुणी केलेलं आहे, तर हे तज्ज्ञांनी सांगितलं आपल्याला, की त्याच क्षेत्रातले तज्ज्ञ. त्याच्यामुळे त्याच्यावर प्रश्न अपेक्षित आहे, ते आपण करतोच बघा. आता 13व्या शतकातली भाषा, 17व्या शतकातली भाषा, हे 2 असे प्रश्न आहेत की हे प्रश्न वारंवार तुम्हाला तिथं दिसणार आहे. ते रुटीन असतात तिथं, कारण हा सिलेबसमधला आपला महत्त्वाचा भाग आहे. 13व्या शतकातली भाषा जी आहे तिचं वेगळेपण काय आहे बघा. म्हणजे जसं आपण स्मृतीस्थळ बघितलेलं आहे. मग आता कुठलीही भाषा ज्यावेळेस आपण शिकतो, किंवा कुठल्याही भाषेचं वैशिष्ट्य ज्यावेळेस बघायचं आहे, 13वं शतक, 17वं शतक, किंवा आता तुम्ही 19व्या 20व्या शतकातली भाषा, याच्यामध्ये काय असतं, त्या भाषेतलं साहित्य कुठलं आहे. स्मृतीस्थळ आहे बघा, ओके, आपल्यासाठी अभ्यासाला आहे, महानुभाव पंथातलं आहे. 13व्या शतकातली जी भाषा किंवा 17व्या शतकातली कुठलीही भाषा अभ्यासताना आपल्याला तिच्यातलं साहित्य काय आहे, त्या साहित्यातूनच ती भाषा आपल्या समोर आलेली आहे, तर ते माहीत असणं. त्याचं व्याकरण कसं आहे, कुठले शब्द तिच्यामध्ये होते, त्याचा शब्दसंग्रह काय आहे, ओके, तिच्यामधल्या म्हणी, त्यातले वाक्प्रचार, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला बघायच्या असतात बघा, ओके. सो कुठलीही भाषा बघताना आपण ह्या पद्धतीने जातो की त्यातला तो आस्पेक्ट जो आहे, की कुठले कुठले शब्द वापरले त्यांनी, कुठल्या कुठल्या गोष्टी ज्या आहेत, व्याकरण तिचं कसं आहे, म्हणी वाक्प्रचार काही आहेत का, तिच्यावर कुठलं साहित्य जे आहे ते निर्माण झालेलं आहे, वगैरे वगैरे. सो आणि यातून मग त्या भाषेची काय वैशिष्ट्य आहेत ती आपल्याला शोधता येतात बघा. सो ती वैशिष्ट्य जी आहेत ती तिथं प्रॉपरली लिहिणं अपेक्षित आहे. आता हे सगळे 15-15 मार्काचे प्रश्न आहे बघा. हा 15 मार्काचा आहे. चॉम्स्की जो आहे तो 20 मार्क्ससाठी आहे बघा, ओके. आता हे पण तुम्ही नीट बघितलं पाहिजे. तर वरती 20-15-15, 20-15-15 आणि कधी कधी जे आहे हे उलटं पुलटं होऊ शकतं बघा. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे जे प्रश्न आहेत, या प्रश्नांच्या बाबतीमध्ये त्याची जी मार्कांची सिस्टीम आहे ही गृहीत कधीही धरायची नाही. नीट डोळ्यात तेल टाकून बघायचं तिथं की हा प्रश्न किती मार्काचा आहे. बऱ्याचदा जे आहे ना आपण अशा गोष्टी गृहीत धरतो आणि याची किंमत मोठी मोजावी लागते बघा आपल्याला, ओके. म्हणजे आता UPSCच्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी काय म्हटलं की डेट ऑफ बर्थ नावाची जी गोष्ट आहे, तर डेट ऑफ बर्थ जी आहे पहिले कसं होतं की तुम्ही टाकली नंतर बदलली ॲक्सेप्टेबल होते. आता काहीच करू शकत नाही, एकदा टाकली ना संपला विषय. पहिले लिहिलेलं राहायचं, तिच्यात फ्लेक्झिबिलिटी होती, आता फ्लेक्झिबिलिटी नाही त्याला. म्हणजे एकदा जो डिटेल दिला असं एकदम क्लिअर आहे. तिच्यामुळे कसं असतं बघा, हिच्यात बदल होऊ शकतो का, जर आपण मागच्याच हिच्याने ते भरलं सगळं. तुम्ही म्हटलात की मी नॅशनल प्लेयर आहे बाबा, मी इकडं हे केलं, मला तिकडं अवॉर्ड भेटलं, ते म्हटलं दाखव बरं ते अवॉर्डचं सर्टिफिकेट, मग है ना. सो अशा गोष्टी होऊ शकतात. सो त्याच्यामुळे हा सिक्वेन्स नीट बघायचा. वरचं तर क्लिअर आहे, ते बघायची गरज नाही तुम्हाला. का, कारण तिथं प्रत्येक प्रश्न 10 मार्काचा आहे, पण खाली हे नीट बघायचं, ओके. म्हणजे त्या प्रश्नाचे लेखन करताना तो प्रॉब्लेम येत नाही. लोकगीत विचारलेलं आहे बघा इथं.
तर लोकगीत जे आहे, आता कुठलंही जे काही लोकसाहित्य आहे, लोकसाहित्याचं बेसिक काय आहे, लोकसाहित्य जे आहे तर ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं मौखिक परंपरेने जातं. हां, आताच्या काळामध्ये प्रिंटिंग आणि सगळ्या बुक्स वगैरे आलं तर ते लोकसाहित्य आपण छापून घेतलं, पण लोकसाहित्य हे काळाच्या ओघामध्ये जे आहे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं मौखिक परंपरेने आलेलं आहे बघा. म्हणजे आता जात्यावरची गाणी वगैरे लिहिलेली असतात का कुठं, है ना, लग्नात गायची गाणी असतात, लिहिलेली थोडी ना असतात, ते रुटीन त्यांचे माहीत आहेत, ती 4 लोक एकत्र जमली किती म्हणतात. ओके, मग आता हे अभ्यासासाठी काही लोकांनी हे लिहिलं, पण मुळात जे आहे की ह्या गोष्टी किंवा ही गाणी जी आहेत तर ती ऑलरेडी गायली जातात बघा, है ना. सो तिच्यामुळे जे आहे की लोकगीत काय असतं, लोकगीतांचे प्रकार काय असतात, मग लोकगीताचे प्रकार आणि तिच्यामध्ये पण जे आहे की त्यातल्या काही ओळी पाठ पाहिजेत बघा आपल्याला. आणि ज्या वेळेस तुम्ही ते आपण अभ्यासतो त्यावेळेस तुम्हाला कितीतरी गोष्टी अशा लक्षात येतील की अरे हे तर आपण ऑलरेडी आपल्या लाईफमध्ये बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे, की त्यातलं कितल्या तरी गोष्टी ज्या आहेत. म्हणजे जसं आता बघाल आमच्याकडे जे आहे ना, बुलोबा आणि बुलाबाई जे आहे यांचा कार्यक्रम असतो तिकडं खानदेशामध्ये जे आहे ते. ओके, आणि त्यांची गाणी असतात. मग लहानपणी जे आहेत मुली साजरं करतात ते, है ना. मग आम्ही पण जायचो बहिणीबरोबर तिथं. तर त्याचं कारण होतं जायचं का, तर खाऊ भेटायचं खायला. म्हणजे प्रत्येक मुलगी जी आहे तर ती खाऊ घेऊन येते काहीतरी, आणि मग तो खाऊ डब्यात असतो, वाटीमध्ये असतो, मग तो हलवून मग ओळखायचा बाबा. मग तिथलं गाणी म्हटली जातात, प्रत्येकाच्या घरी जातात ते, याच्या घरून त्याच्या घरी त्याच्या घरी, असा तो कार्यक्रम असतो सगळा. मग ती गाणी माझी अजून पण पाठ आहेत बघा, है ना. आडकीत जाऊ खिडकीत जाऊ, खिडकीत होता साबू, बुलाबाईला पोरगा झाला नाव ठेवा बाबू. ओके, मग आता खिडकीत काय काय सापडलं त्याच्यानुसार ॲड करत जायचं तुम्ही. ओके, आणि तशी तशी नावं बदलत जातील ती. म्हणजे हे टिपिकल आहे, हे कुठं लिहून ठेवायची आहे ना. तुम्हाला अशा कितीतरी गोष्टी सापडतील की ज्या तुम्ही स्वतःच्या इच्छाने ज्या आहे की तुमची प्रादेशिकता जी तुम्ही जिथून येता तिथल्या 4 गोष्टी ज्या आहेत त्या याच्यात ॲड करू शकता. सो लोकगीत जे आहे त्याच्याशी रिलेटेड त्या गोष्टी की गुणवैशिष्ट्य लोकगीतांचं काय आहे, तर ते कृषी गीतं कशी आहे तिच्यामध्ये. ओके, तर एक आस्पेक्ट जो आहे तो लिहिणं अपेक्षित आहे, रुटीन आहे. हा प्रश्न तुम्हाला नंतर पण दिसणार आहे बघा. म्हणजे लोकसाहित्य, लोकगीत, लोककथागीत, लोकनाट्य रुटीन आहे. कोणत्याही भाषकाला स्वभाषेचाही अभ्यास का करावा लागतो ते विशद करा. स्वतःच्या भाषेचा अभ्यास का करावा लागतो पहिले तर समजून घ्यावं लागेल ना की हे सगळं काय आहे. ओके, सो मुळात जे आहे जर आपण आपली भाषा समजून घेतली तर तुम्ही कोरिलेट करू शकता इतर गोष्टींची. जर आपण सगळ्या जगाचा अभ्यास केला नाही आपलाच नाही केला तर मग ते प्रॉब्लेमॅटिक होणार होते. सो इथं जे आहे कोणत्याही भाषिकाला जे आहे स्वभाषेचा अभ्यास का करावा लागतो ते विशद करा. ओके, आपल्याला जेव्हा कंपॅरिझन करायचं आहे कुठल्याही गोष्टीचं, कुठल्याही 2 गोष्टींचं कंपेअर करायचं आहे किंवा एखाद्या याच्यावर, आता बघा उद्या असं जर असतं की दुकान असा शब्द जो आहे बघा, आता दुकान शब्द जो आहे तो मराठी भाषेतला मूळ शब्द आहे का बरं, बरोबर बरोबर. मग आता आपल्याला पहिले आपली भाषा समजून घ्यावी लागेल ना की मग आपल्या भाषेत बाहेरून काय आलेलं आहे. किंवा आजच्या डेटमध्ये जे आहे फास्ट फूडमधली जेवढी नावं आहेत बघा, पिझ्झा नावाचा शब्द आहे वगैरे. ओके, बरोबर, पिझ्झा. ओके, पिझ्झा जो आहे तो आपल्या संस्कृतीतला किंवा आपल्या मराठीतला शब्द आहे का, नाही. आपण लिहितो त्याला देवनागरीमध्ये जे आहेत, है ना. सो मुळात कसं असतं की आपली भाषा काय आहे, आपल्या भाषेतल्या शब्दांचं ओरिजिन. आता ज्या ज्या भाषा असतात बघा तिच्यातले जे ओरिजिन्स आहेत वेगवेगळे, मूळ शब्द कुठल्या भाषेतला आहे त्याचा तिथला कॉन्टेक्स्ट एकदम क्लिअर असतो बघा. आपल्या याच्यात तो कॉन्टेक्स्ट त्या लेवल जाईलच हे आपल्याला सांगता येत नाही. आपण त्याला पर्यायी म्हणून डील करू शकतो. तिच्यामुळे कुठलीही भाषा, त्या भाषेचं व्याकरण, तिचा शब्दसंग्रह, त्यातल्या म्हणी, वाक्प्रचार, एकूण एक आस्पेक्ट, ती भाषा कशी विकसित होत गेली, कशी जन्माला आली, तिच्यातली स्थित्यंतर कशी. जसं मराठीचं आपण बघतोय 13व्या शतकातली मराठी, 17व्या शतकातली मराठी, मराठीवर फारसीचा प्रभाव, संस्कृत मराठी जे आहे मराठीवर संस्कृतचा प्रभाव. मग ह्या अशा कितीतरी गोष्टी आहेत. मग तिच्यातून जे आहे मराठीचं समृद्ध होत जाणं, मराठी कशी विकसित होत गेलेली आहे. किंवा असं पण होतं की मराठीतले कितीतरी शब्द इतर भाषांमध्ये वापरले जातात, असं पण होतं. सो त्या गोष्टींचा विचार याच्यामध्ये येतो. प्रमाण भाषा आणि बोली याच्यातला फरक स्पष्ट करावा. प्रमाण भाषा आणि बोली जे आहे तर प्रमाण भाषा काय असते, ही वर्तमानपत्राची भाषा आहे, ही प्रशासनाची भाषा आहे.
प्रमाण भाषा एका विस्तीर्ण भूभागामध्ये बोलली जाते, ही प्रमाण भाषाची आहे बघा. आणि हे जे आहे बोली जी असते बघा, तर ती एका मर्यादित भूप्रदेशामध्ये डील होते. ती दैनंदिन जीवनातली भाषा आहे, है ना. का बे कुठं गेलता बे, बोली आहे, है ना. कसा आहेस, कुठं गेला होतास, प्रमाण आहे. ओके, सत्य आहे. आता मला सांगा, तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी ज्या वेळेस बोलता, मग तुमच्या गावातले असतील, तुमच्या हॉस्टेलला, तुम्ही असं एकदम प्रमाणिच्यामध्ये डील करता गोष्टी नाही, है ना. म्हणजे मी माझ्या स्वतःचे एक्सपिरियन्स, मी जेव्हा पुण्यात आलो होतो नवीन कॉलेजला, जेव्हा मी आलो होतो, आम्ही काल्पनिकच्यावर इथिक्समध्ये बोललो होतो, कारण रोल ऑफ सोसायटी ते चालू होता बघा. म्हणजे पहिल्यांदा पुण्यात आलो ना फर्स्ट इयरला, बार्गेनिंग करण्यात मला लई इंटरेस्ट होता सुरुवातीच्या काळामध्ये जे आहे. आता बरेच वर्ष आले, मी काही खरेदीच केली नाही, त्याच्यामुळं बार्गेनिंगचा विषय आला नाही. मग आम्ही आमचं बार्गेनिंगचा कार्यक्रम कुठून, ABC मध्ये जाऊन पुस्तकं विकत घेणे, ओके, तिथं बार्गेनिंग करणे. मग आता एकदा आम्ही ना भरपूर लोक होतो, बरं आम्ही 2 जण एकाच गावातली होतो, बाकीची मुलं इतर महाराष्ट्रातून, आता कोणी कोल्हापूर, कोणी सातारा, सांगली. आम्ही पुस्तकं घ्यायला गेलो होतो. पुस्तक घ्यायला गेल्यानंतर जे आहे, पुस्तकं घेऊन झाली, पेमेंट झालं. मी माझ्या मित्राला काय म्हटलं, पिवशी आहे का, आता तो माझ्या गावातला आहे, ओके. ग्रामीण याच्यामध्ये जे आहे, आज तुम्ही थैली, पिशवी, तर आमच्याकडे याच्यात एकदम पिवशी, ओके. हे दोघं तिघं जे होते ते बघते तिकडं काय म्हटलं, अरे म्हटलं पाहिजे ना पिवशी, आपल्याला हे टाकावं लागेल ना तिच्या हात, हे हातात घेऊन फिरायचे काय पुस्तकं इथं. मग नंतर आम्हाला क्लिअर झालं, मग आम्ही सांगलं अरे कॅरी बॅग पाहिजे आपल्याला, हां. मग त्यांची ट्यूब पेटली. असे प्रादेशिक हिच्यामध्ये काही शब्द पण असतात, ते टिपिकल आहे बघा. किंवा एक किस्सा मी बऱ्याचदा सांगितला आहे, तो म्हणजे आम्ही जेव्हा प्रॅक्टिकल करायचो ना कॉलेजमध्ये, आम्हाला एक प्रॅक्टिकल होतं की गंधकाचं शुद्धीकरण जे आहे, मग त्यात गंधक पेटवायचं, मग ते असं द्रवीभूत होतं आणि मग त्याला दुधात टाकायचं, मग दुधातून परत बाहेर काढायचं, मग ते शुद्ध होतं. अशी ती प्रक्रिया. आम्ही 3 लोक होतो. परत तोच होता पिवशीवाला माझ्याबरोबर, तो माझ्याच याच्यात होता, कारण मी माझं आडनाव बी, त्याचं आडनाव पण बी, आणि एक पुण्यातलीच मुलगी होती, ती पुणेकर. आणि मग जसं ते गंधक तिच्यात पडलं दुधात, आता ते खालचं भांडं मोठं होतं असं, दुधात गंधक पडलं आहे छोटंसं. मी त्याला म्हटलं अरे हे झांबलायचं कसं आता आहे. झांबलणे म्हणजे काय, शोधणे, ओके. बोली भाषेतले शब्द जे आहेत बघा, ते पोरीला काय कळत नसते, काय झालं, काय म्हटलं, काय करायचं. बरं आम्ही आमच्या जगात, कारण मेजॉरिटी आमची होती ना, आम्ही दोघं एका गावातले, शिवाच मायनॉरिटी है ना. नंबरचा विचार केला तर ती एकटी, आम्ही 2 जण, आमचं चालू आहे तिथं. 2दा झालं, 3दा, आणि त्या हे झांबलायचं कसं आता, ती मग ती म्हणते झांबलायचं, हां अरे हे शोधायचं कसं याच्यात. मग ती ट्यूब पेटली, हां शोधायचं कसं याच्यात. मग आमची पण पेटली की अरे हे हिला कसं करणार ना, ओके. सो मूळ कसं आहे बघा, बोली आणि प्रमाण भाषा. बोली जी असते ती एका प्रादेशिक लेवल, छोट्याशा याच्यातून ती डील होणार. प्रमाण भाषा जी असते ती, प्रमाण भाषा जी आहे तर ती विस्तीर्ण याच्यामध्ये डील होणार बघा. मग बोलीचे एक्झाम्पल्स, ऑदर दॅन सिलेबस, ते माहीत पाहिजेत. ऑदर दॅन सिलेबस म्हणजे काल पण मी हे सांगितलं होतं, अहिराणी, वऱ्हाडी आणि डांगी सोडून जगात काय बोली आहेत भारतातल्या, महाराष्ट्रातल्या, ते तुम्हाला माहीत पाहिजे. भाषा ही निसर्गदत्त आहे की प्रयत्न साध्य, ते विशद करा, ओके. मग आता हे नॅचरलीच आपण आत्मसात करतो की प्रयत्नातून हे डील होत जातं. बरं काय वाटतं तुम्हाला, भाषा जी आहे तर ती नैसर्गिक आहे का बघा, की नाही भाषा जी आहे तर ती प्रयत्न साध्य आहे, काय वाटतं तुम्हाला. आता आजकाल बरेच, मी काल एक उदाहरण पण दिलं होतं, एक महिला आहेत ना, त्या दुसऱ्या देशातून मराठीतून व्हिडिओ टाकतायत बघा, पॉप्युलर झाल्यात सोशल मीडियावर, है ना. चांगली मराठी बोलायला लागल्यात त्या, चांगल्या मराठीतून टाकतायत, है ना. थोडेसे उच्चार प्लस मायनस होतात, पण त्या व्यक्तीने तेवढं करणं हे खूप झालं, आपल्या भाषेचा अभिमान आणि तसं. मग कुठली भाषा कशी शिकली जाते बरं. आज तुम्हाला इंग्रजी, उर्दू, तमिळ, कुठलीही भाषा शिकायची असते, नॅचरली ॲक्वायर होईल कधी. मग ती कशातून येते,
ओके, तिच्यावर जे आहे. किंवा आपण लहानपणी आपल्याशी आजूबाजूचं जग जे आहे ते मराठीतून बोलत होतो, मग आपण मराठी बोलायला लागलो. ते जर आपल्याशी तमिळमधून बोललं असतं तर आपण तमिळमध्ये बोललो असतो. ओके, ते स्पॅनिशमध्ये बोलले असते, आपण स्पॅनिश बोललो असतो. ओके, सो भाषेच्याबद्दल जे आहे 17व्या शतकातील मराठी भाषेची स्वरूप वैशिष्ट्ये विशद करा. 13-17 हे असणारच आहे तिथं. मग 17व्या शतकातले अगेन तेच आहे बघा, सेम 13व्या सारखं जे आहे की त्या गोष्टी तिथं बघणार. प्रयोग म्हणजे काय ते सांगून त्याचे प्रकार कोणते उदाहरण सांगा. मग प्रयोगांमध्ये जे आपण लहानपणी पण शिकलोय, कर्तरी कर्मणी भावे, त्याच्या पुढं पण थोडं काही असतं ते आपण इथं शिकू. म्हणजे कसं असतं ना की ते एकदमच प्रायमरी लेवलला नको, पण त्याच्या 4 पावलं पुढं, कारण नंतर त्यांनी स्पेसिफिक पण विचारलेलं आहे. सो मुळात जे आहे आपल्याला सिलेबसनुसार जर बघितलं शब्दांच्या जाती विभक्ती आणि प्रयोग, तर मग हे रुटीन प्रश्न याच्यात तुम्हाला डायरेक्टली मिळतात. द्वितीय आणि षष्टीय विभक्तीविषयी असलेल्या वादासंबंधी सर्वांगीण चर्चा करा. सो आता विभक्तींमधले वाद किंवा कुठली मानायची कुठली नाही मानायची ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहे. तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का की जे जे शब्द त्यांनी तिकडं सिलेबसमध्ये लिहिले आहे, प्रश्न तसेच विचारलेले आहेत त्यांनी, बरोबर. म्हणजे एक गोष्ट क्लिअर आहे की ते असतं ना की आउट ऑफ सिलेबस काही येतं का, काही पण विचारतात का. तर मला काही लोकांनी विचारलं होतं, मग हे इथं जे लिहिलेत किंवा हे पुस्तक आहेत हिच्यातूनच येणार ना प्रश्न. हां, हिच्यातूनच येणार प्रश्न. जो अभ्यासक्रम आहे, जे बुक्स आहेत त्याच्या पलीकडे ते जाणार नाही. आता सेक्शन बी आहे बघा 2019चा. सेक्शन बी मधले प्रश्न बघा. सेक्शन बी मध्ये काय आहे, महानुभाव संप्रदायाच्या साती ग्रंथाचं स्वरूप स्पष्ट करा. साती ग्रंथ, कालच हा विषय झाला होता की तिकडे जो आहे तो लीळाचरित्राचा प्रश्न होता, त्याच्या उत्पत्तीच्या प्रेरणा. सो साती ग्रंथ हा शब्द काल पण आलेला होता. साती ग्रंथ फिक्स प्रश्न असतो, विचारला तर तिथं महदंबेचे धवळे जे आहे ते एक एक्सपेक्टेडमध्ये राहतं. धवळे म्हणजे लग्नाच्या वेळेस गायचं गीत. सो जे आहे संत वाङ्मयाचं स्वरूप सांगून त्याची सामाजिक फलश्रुती, म्हणजे संतांनी आपल्याला काय दिलं, आपल्या समाजाला काय दिलं. तर आज पण तुम्ही जे आहे तुम्ही तुमच्या लेवलला जरी सांगितलं तर काय दिलं बरं संतांनी आपल्याला. जे सगळे संत होऊन गेले, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, है ना, संत मीराबाई, संत जनाबाई, है ना, मोठी यादी आहे बघा. काय दिलं बरं यांनी आपल्याला, काय शिकवलं त्यांनी, धर्माची शिकवण. अजून याच्या पलीकडं काय शिकवलं बरं, मानवता, है ना, कसल्याही पद्धतीने जे आहे कुणाला तुम्ही डिस्क्रिमिनेट करू नका, है ना, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वंचरे, निसर्ग जो आहे त्याला टिकवा, है ना, सस्टेनेबल डेव्हलपमेंट सांगणारे संत आहेत बघा. आता आपण गोल्स घेऊन आलो, है ना, 15 वर्षाचे हे गोल्स, 15 वर्षाचे ते गोल्स, त्यांनी आपल्याला ऑलरेडी हे सांगितलेलं होतं. ओके, किंवा संत तिरुवल्लुवर आहेत बघा. संत तिरुवल्लुवरांचं फीचर काय होतं, ते तिचं वैशिष्ट्य असं होतं की जेवण करत असताना ते एक वाटी घ्यायचे, त्या वाटीमध्ये पाणी राहायचं, जर तांदूळ खाली पडला तर सुईनी तो तांदूळ उचलून त्या वाटीत हे करून ते खाऊन घ्यायचे, म्हणजे अन्न वाया न जाऊ देणे. ओके, वेगवेगळ्या संतांनी वेगवेगळं. आज आपण काय स्ट्रगल करतोय, हंगर स्ट्रगल आहे आपला आज. तुम्ही तो रिस्पेक्ट ठेवला पाहिजे त्या गोष्टीचा. समाजातल्या अनिष्ट प्रथा ज्या आहेत, है ना, आशुतोषने टाकलं बघा इकडं, त्याचा निषेध करणं जे आहे. म्हणजे संतांनी तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या दिल्यात, आणि हे सगळं ज्यावेळेस संत तुम्हाला देतात ती सामाजिक फलश्रुती आणते. तिच्यातून काय आलं आपल्या समाजाला. ओके, म्हणजे सगळ्यांचा क्रक्स विचारलेला बघा. पंडिती काव्याचे सामर्थ्य आणि त्याच्या मर्यादा याचं विवेचन करा. आता आपल्याला तिकडं वामन पंडित विचारलेलं होतं 2024च्या पेपरमध्ये. हे जनरलाइज आहे की पंडिती काव्य ते सामर्थ्य किती आहे आणि त्याच्या मर्यादा काय आहेत. ओके, तर मग पैजण शिकू आपण, तिच्यामध्ये पण हा रेफरन्स येईल. सायमल्टेनियसली GS1 मध्ये पण जे आहे. ओके, आता कसं असतं बघा की हिच्यामध्ये मर्यादेचा जो विचार येतो बघा, तर तिच्यामध्ये एक गोष्ट येते की मोठ्या प्रमाणावर शृंगार जो आहे तो तिच्यामध्ये आपल्याला दिसतो आहे बघा. ओके, मराठीतील स्त्रीवादी साहित्याचे गुणविशेष विशद करा. मग आता मराठीमधलं स्त्रीवादी साहित्य काय, फेमिनिझम, फेमिनिस्ट काय, किंवा स्त्रीवादी समीक्षा पण आपण शिकणार बघा की स्त्रीवादी समीक्षा काय असते. आता हिच्यामध्ये जर तुम्ही बघितलं की मराठीमध्ये स्त्रीवादी साहित्याचे गुणविशेषाचा जर तुम्ही विचार केला बघा, तर वेगवेगळ्या ज्या काही लेखिका आहेत, किंवा असं तुम्हाला मिळतं का की एखाद्या लेखकाने स्त्रीवादी लिखाण केलेलं आहे,
है ना. मग तिच्यामध्ये पार द सेकंड सेक्स जे आहे सिमॉन दो बोआपासून जे आहे कितीतरी साहित्य आहे, पण आपल्याला इथं रेफरन्स कसला आहे मराठी. फेमिनिझमसाठी तुम्ही या गोष्टी बघू शकता, सेईंग लाईक फेमिनिस्ट वगैरे जे आहे, पण मराठीमध्ये जे आहे कमला देसाई आहेत बघा. कमला देसाईंनी म्हटलेलं आहे की स्त्रीच्या शरीराची रचनाच मुळात बलात्कार करण्यासाठी झालेली आहे. कमला देसाईंचं स्टेटमेंट आहे ना, हॅड घालणारी बाई. सो हे जे रेफरन्सेस तिथं आहेत. मग विभावरी शिरूरकर आहेत बघा. आता कसं असतं की तुम्ही आपल्याला सिलेबसमध्ये गौरी देशपांडे आहेत समजा, एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या सिलेबसमध्ये असणारी लोक त्यांच्या व्यतिरिक्त आपल्याला 4 गोष्टी प्रॉपरली माहीत पाहिजेत. ओके, बरं याच्याकरता तुम्हाला कुठं जायची गरज नाही आहे, ती नोटमध्ये मिळून जाईल तुम्हाला की स्त्रीवादी साहित्य कोण कोण लेखिका आहेत, कुणी काय लिहिलं वगैरे वगैरे वगैरे. ओके, मग सिम्पली जे आहे की जसं मी कालच्या याच्यात सांगितलं की इथं जे दिलं जाईल, इथं जे सांगितलं जाईल ते आधी त्याच्यावर कमांड घ्या, मग बाकीचा विषय येतो नंतरच्या याच्यामध्ये. साहित्याचं स्वरूप स्पष्ट करा. साहित्याचं स्वरूप कसं असतं, काय असतं, बेसिक साहित्य काय आहे, साहित्य जे आहे बघा ते कसं निर्माण होतं, काय होतं, तिच्यामध्ये काय काय गोष्टी असतात. मग साहित्यामध्ये लेखक आहे, लेखकाची काय वृत्ती आहे, त्याचं प्रोत्साहन काय वगैरे वगैरे. ओके, जनरल प्रश्न आहे मराठीतील सामाजिक जाणीवेच्या कवितेचा सोदाहरण परामर्श घ्या. मग मराठीमधल्या ज्या कविता आहेत त्याच्यात सामाजिक जाणीव तुम्हाला जशी कुठं कुठं दिसते. म्हणजे काय ना, ही सामाजिक जाणीव म्हणजे काय, समाजातल्या घटकांचा विचार कशात आहे, ज्यांचं शोषण होतं असे जे घटक आहेत बघा, गरीब जे आहेत. ओके, ती सामाजिक जाणीव की तर तिच्यामध्ये महिलांसंबंधीचा कन्सर्न असू शकतो, मुलांसंबंधीचा असू शकतो. त्याच्यानंतर जे आहे डिस्क्रिमिनेशन जे आहे, दलित साहित्याचा विचार तिच्यामध्ये येऊ शकतो. याचे सगळे ॲस्पेक्ट जे आहेत बघा. ओके, असे जे प्रश्न असतात बघा हे कसे असतात, सर्वसमावेशक प्रश्न आहेत. फक्त लिहित असताना एकाच अँगलने तुम्ही लिहिणं अपेक्षित नाही, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे बऱ्याचदा असं वाटतं की मी पेपर खूप छान लिहिला होता, मार्क्स का नाही आले. त्याचं रिझन एकदम क्लिअर आहे. ओके, त्याचं रिझन एकदम क्लिअर आहे. म्हणजे सिम्पली तुम्हाला सांगतो, आता FSOचा रिझल्ट आला, आता तुम्हाला त्या विद्यार्थ्यांची मनोगतं पण येतील आपल्या प्लॅटफॉर्मवर. पण तिच्यामध्ये एक विद्यार्थ्यांनी क्लिअर केलं की आम्ही UPSC करत होतो. म्हणजे मग आता UPSC जेव्हा करतो तर एक वेगळा कॉन्फिडन्स असतो की हे आपल्या लेवलला आपण डील करू. आता त्या केसमध्ये जे आहे UPSC जेव्हा करणार आहे तर मग सिम्पली लिखाण किंवा त्या गोष्टी बऱ्यापैकी आपण बघितलेल्या असतात. मग असं वाटतं की FSO किंवा कुठलीही दुसरी एक्झाम जी आहे ती पण स्टेट सर्व्हिसमधली तर आपण इझिली ती डील करू. मग त्यांनी इथं ज्यावेळेस ते आले होते ते इथं त्यांना जे इनपुट्स मिळाले त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं आहे की मग त्या गोष्टी आमच्या बाजूला गेल्यात सगळ्या. पहिले जे वाटत होतं की मी म्हणजेच सगळं काही, आणि मग त्यांनी सांगितलं की नाही, इथं आल्यानंतर आम्हाला कळलं की नाही हे बदल करावे लागतील, ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. त्याच्यातून ते वर्क होत गेलं आणि त्यांचे रिझल्ट्स आलेले आहेत बघा अशा विद्यार्थ्यांचे. म्हणजे ऋतुजाचा काल एक शॉट टाकलेला बघा, तो बघून घ्या एकदा. त्यांनी सांगितलं की इथं बसून मी लिहित होती याच वर्गामध्ये आणि मला आज पोस्ट मिळालेली आहे. मूळ तो मुद्दा असतो की तुम्ही त्याच्यावर मेहनत घेणं सिन्सिअरली. असं कुठलंही ते एकेरी जाऊ नये. कारण माणसाचं गणित कसं आहे बघा, मी किंवा तुम्ही कुणीही अपवाद नाही. माणसाला काय वाटतं तो जे काही करतोय ते बेस्टच आहे. तिच्यामुळं काय होतं की आपणच आपलं मूल्यमापन करणं ही सगळ्यात भयंकर गोष्ट असते जगामध्ये. ओके, कारण आपणच आपलं मूल्यमापन केलं तर काय होईल, A+++ ग्रेड देऊ आपण, A+∞ ग्रेड राहील आपली स्वतःची जे आहे. कारण आपण बेस्ट आहे जगामध्ये सगळ्यात जास्त, जो व्यक्तिगत स्तरावरचे आहे ना. याला कुणी अपवाद राहील का, नाही. एकाला पार एकदम म्हणजे पार कळलं आहे की मोक्ष कुठं आहे तर तो म्हणू शकतो किंवा आय एम नथिंग है ना. पण तिथपर्यंत सामान्य माणूस तरी जाणं कठीण असतं. समाज आणि त्याची संस्कृती दोघांचा साहित्याशी असलेला संबंध बघा. समाज संस्कृती आला प्रश्न. ओके, मराठीतील नवकथेच्या क्षेत्रातील गंगाधर गाडगिळांच्या योगदानाविषयीची चर्चा करा. ओके, आता तुम्हाला जे आहे आता बघा जसं आपल्या याच्यात पण होतं कधी कधी शब्द गाडगीळ तर गडगिळ केलेलं बघा. तर यांच्या पेपरमध्ये पण मराठी साहित्याच्या पेपरमध्ये पण शुद्ध लेखनाचे इश्यू असतात का, तर असतात. आहे समोर दिसतं आपल्याला. ओके, सो मुळात काय आहे तुम्हाला ही नोट पण मिळेल बघा की ज्याच्यामध्ये सेपरेट साहित्यिकांबद्दल दिलेलं आहे. फक्त हे लेक्चर्स आपण घेत नाही, त्याचं रिझन असं आहे की हे इतके आहेत, भरपूर आहेत बघा. म्हणजे जसं काल एक लेखक आले होते बघा दुपारच्या लेक्चरमध्ये, होतं तुमच्यापैकी कुणी हा ना. मग त्यांनी किती समाजसुधारक त्याच्यात इन्क्लूड केले म्हटले पुस्तकामध्ये, नियर अबाउट हा ना. एवढे समाजसुधारक जर रोज शिकवायचं की ते शाळेत कुठं गेले, कोणत्या बेंचवर बसले होते, तर मग ते कठीण होऊन जातं. आणि याच्यातून कोण येईल माहीत नाही आपल्याला.
जे खूप महत्त्वाचे असलं ते होणारच आहेत इथं, पण बाकीचे पण भरपूर आहेत, तर त्यांची नोट राहील की ते तुम्ही जस्ट ते फॅक्च्युअल डेटा आहे तो तुम्हाला नोटमध्ये मिळेल. मराठीतील कादंबरीच्या क्षेत्रात हरिनारायण आपटे. आता बघा, हरिनारायण आपटेंचा खूप मोठा पट आहे बघा, त्यांनी जे काही केलेलं आहे मराठी शेतचाईच्यामध्ये, ओके, त्यांच्या कादंबऱ्या ज्या आहेत त्या फेमस आहेत. सो हे नाव तुम्हाला असं पण ऐकायचं आहे लेक्चरमध्ये, येणारच आहे 50 वेळा जे आहेत. हरिनारायण आपटे जे आहे कादंबरी, सो महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. मराठी कथेतील उत्क्रांती मार्गातील विविध टप्पे सांगून त्याविषयी विवेचन करा. सो मराठी कथेतले टप्पे जे आहेत वेगवेगळे, की मराठीची कथा कशी विकसित होत गेली. मग तिच्यामध्ये बघा, प्रदक्षिणासारखं पुस्तक तुम्ही घेतलं, त्यांनी टप्पे करून दिलेले आहेत तिथं, हा काळ, हा काळ, हा काळ, ओके. साहित्याच्या मूल्यमापनाचं महत्त्व विशद करा. म्हणजे एखाद्या साहित्याचं मूल्यमापन केलं आपण आणि तिच्यातून आपण म्हटलं की हां, हे साहित्य जे आहे चांगलं आहे किंवा याच्यात हे लूप होल्स आहेत, त्याच्यामुळे काय होतं, इथून पुढचे जे साहित्य निर्माण होतं ते पण खूप चांगल्या क्वालिटीचं साहित्य तुम्हाला मिळेल. सायमल्टेनियसली जे आहे, दुसरी गोष्ट की साहित्याचं मूल्यमापन होतं म्हटल्यानंतर प्रत्येकाची धडपड काय असणार आहे, उत्कृष्ट दर्जाचं साहित्य जे आहे तर ते आपल्याला डील करायचं. बघा इकडं आशुतोषने टाकलं ह ना आपटे, म्हणजे आपल्या याच्यात तो उल्लेख कसा असतो, ह ना आपटे, हरिनारायण आपटे जे आहेत बघा, ओके. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे बघा या पेपरमधला शेवटचे प्रश्न, शाहिरी कवितेच्या गुणदोषांविषयी विवेचन करा. शाहिरी कविता, मग आता त्याचे गुणदोष, वरती प्रश्न कसा होता, पंडिती काव्याचा होता तुम्हाला. मग शृंगार जे आहे शाहिरी कवितेमध्ये पण बऱ्याच ठिकाणी काय झालेलं आहे, आपण तिथं म्हणलं औचित्यभंग होणं जे आहे, की वर्णन करत असताना मग ते फार एक्स्ट्रीम लेवलला शारीरतेकडे जाणं वगैरे वगैरे अशा गोष्टी ज्या आहे, शृंगार अलंकार जो आहे तो जास्तीचा होणं. मग त्याच्यामध्ये गुण आणि दोष दोघी गोष्टींचा विचार करणं. आता त्याच्यामध्ये शाहिरी काव्यामध्ये वीररस पण आहे बघा. मग त्या याच्याने जे आहे की मराठी साम्राज्य किंवा ओव्हरऑल मराठी त्यावेळेचं कल्चर आणि त्याच्याबद्दलचा अभिमान जो आहे तो कुठून येतो, या शाहिरीकडनं. आपले जे काही पूर्वज होते त्यांनी जो पराक्रम केलेला आहे, त्यांच्या त्या वीरगाथा ज्या आहेत त्या इथून येतात शाहिरी कवितेमधून. त्या दोघी गोष्टी याच्यामध्ये सांगणं. दलित साहित्याचं वेगळेपण कशात आहे बघा, तुम्हाला सांगितलं होतं, वेदना, आत्मभान, नकार, विद्रोह, ओके. काय वेगळेपण आहे त्याच्यात, तर दलित साहित्याने वास्तव सांगितलं तुम्हाला. म्हणजे दलित साहित्य येण्या अगोदरपर्यंत सगळं एकदम आनंदाकडे चालू होतं आपल्या मराठी साहित्यामध्ये, एन्जॉय, ओके. यांनी सांगितलं की एन्जॉयच्या पलीकडे काय ते पण बघून घ्या एकदा, है ना, की ह्या जगाचे प्रश्न काय आहेत. मग वास्तव जे असतं बघा, रिॲलिटी चेक म्हणजे दलित साहित्य. जसं मी तुम्हाला पावसाचं उदाहरण दिलं होतं बघा, हे पाऊस पडला म्हणजे ना मातीचा सुगंध, 4 कविता मी लिहिल्या, है ना. पाऊस पडतो, आपल्याकडं ते रील्स वगैरे असतात, पाऊस पडत असतो, है ना, खिडकीत बसलीत लोक, काही लोक जे आहेत गॅलरीत बसली आहे, कॉफीचा मग, त्या कॉफीतून वर जाणारी वाफ, है ना, एकदम असं वाटतं की आपलं आयुष्य पण असंच पाहिजे, एकदा पास झालो की मी हेच करणार आहे, ओके. पण ज्या लोकांना जे आहे छतं नाहीत त्यांचं काय होणार आहे. मग मूळ जे असतं ना बघा, की ह्या गोष्टी ज्या आहेत ना दलित साहित्याने दाखवल्या तुम्हाला की किती प्रॉब्लेम्स आहेत इकडं. आणि ते सगळं जे आहे, जसं आपण आपल्या याच्यात बघतो बघा, आठवणींचे पक्षी जे आहे, म्हणजे तुम्ही अनवाणी कधी फिरलात का, म्हणजे ऐच्छिक का फिरू शकता तुम्ही. समजा काही लोक समजा आता देवीच्या याच्यासाठी बाबा अनवाणी असतात 9 दिवस वगैरे, जे अनैच्छिक जे आहे की चप्पलच नाही तुमच्याकडं. मग ते आपला लेखक जो आहे बघा, आठवणींचे पक्षी, शहरात जायचं शिकायला आता 10वी आणि मग त्याच्यानंतर पहिली चप्पल, आणि एवढ्या वर्षांमध्ये चपलीची सवयच नाही आहे. आणि ती चप्पल पण अशी की ज्या चपलेमुळं ते काटे काढलेले आहेत 26 अधिक 25, 51 काटे पायातून काढल्यानंतर मग तो ती चप्पल घालून जातो. म्हणजे हे जे आहे ना, हे बियॉन्ड इमॅजिनेशन आहे. की खाण्यासाठी जे आहे की कशी वनवन आहे तिथं, भूक जी आहे ती किती भयंकर असू शकते. कुत्र्याच्या तोंडातला मांसाचा तुकडा घ्यायला जाणारा तो पोरगा आहे बघा लहान, की काहीतरी खायला भेटलं पाहिजे, मांस तरी भेटेल मला, मी ते भाजून खाईल, तळून खाईल, काय करेल, तळायला पण तेल नसतं तिथं, तो एक वेगळा विषय आहे. अजून तिकडं बघा शिळांमध्ये आपल्याला ते ग्रामीण जीवनाचं वास्तव आहे तिथं. मग ह्या ज्या गोष्टी असतात ना, ह्या हिच्यामध्ये तुम्हाला सांगितलं रिॲलिटी चेक म्हणजे दलित साहित्य. साहित्य समीक्षेच्या निरनिराळ्या पद्धती ज्या आहेत, तर रुटीन काल आपण याच्यावर बोललेलो आहे की साहित्य समीक्षा ज्या आहे बघा, प्रत्येकाने जी लोक नंतर आलीत आता लेक्चरला,
तर त्यांनी 2023चा जो पेपर आहे तो ऑलरेडी यूट्यूबला मी व्हिडिओज टाकलेले आहेत, ते 2023चे बघून घ्यायचे. ओके, 19 पासून आपण बघतोय, 24 आपण ऑलरेडी बघितलेला आहे बघा. सो प्रश्न तुम्हाला माहीतच पाहिजे, पाठ पाहिजे, टिप ऑफ टंग, की हा प्रश्न आला आहे बाबा, माहीत आहे मला हा प्रश्न. ओके, 2020चा पेपर बघूयात. पेपर 1 2020 जे आहे बघा. ओके, भाषेचं समाजशास्त्र जे आहे बघा. आता सिंपली जे आहे भाषेचं समाजशास्त्र स्पष्ट करा. आता 19 मधला पहिला प्रश्न काय होता? समाज, भाषा, भाषा, समाज. ओके, पेपर शब्द तोच आहे, फक्त वाक्यात रचना जी आहे ती डील झाली. भाषेचं समाजशास्त्र जे आहे ते आम्हाला समजून सांगा. सो बेसिकली एक गोष्ट लक्षात घ्या, पेपरमधला जो प्रश्न तिकडं पण तिथंच तो होता, हा पण इथंच आहे बघा. फक्त काय झालेलं आहे, शब्द बदलले, क्रक्स तोच आहे त्याचा. ओके, वऱ्हाडी बोलीची प्रमुख वैशिष्ट्य कोणती? तिकडं काय होतं, अहिराणी बोली होती 2019. ओके, अहिराणी बोली जी आहे तर ती जे आहे. आता तुमचं काम काय असणार आहे बघा, आपण सोमवारी भेटूयात, सोमवारी भेटणार आहे आपण. तुमचं काम असेल की हे जे 6 वर्षाचे पेपर आहेत, ह्या पेपरचा प्रॉपर चार्ट बनला पाहिजे, की अहिराणी भाषा कधी कधी प्रश्न आलेले आहेत, समीक्षेवर कधी प्रश्न आलेला आहे, महानुभाव पंथावर कुठला प्रश्न आहे कधी कधी आला, जे ऑलरेडी मी घेतला आहे. तर तुमचं काम काय राहील, त्याला ऑन पेपर घेणं. जसे तसे प्रश्न नाही, फक्त त्याचे कीवर्ड्स, की हा प्रश्न किती ठिकाणी बसला आहे, म्हणजे तुम्हाला एक गोष्ट आयडिया येऊन जाईल. तो चार्ट तुमच्या समोर आला ना एकदा, विषयच संपून जाईल, तिथे तुम्हाला कळेल का अरे हा जो मुद्दा आहे. चार्ट बनवताना कसा बनवायचा आहे चार्ट आपल्याला? चार्ट बनवताना सिंपली जे आहे टॉपिक, ओके, जो काही आपला घटक आहे, समजा सिलेबसमधला घटक जो आहे, आणि त्याच्यावर कुठल्या वर्षी प्रश्न विचारलेला आहे. जर त्या प्रश्नामध्ये काही चेंजेस असले किंवा तो टिपिकल असला एकदम, तेवढं नमूद करा. इथं मेन घटक राहील, जसं वऱ्हाडी भाषा. मग वऱ्हाडी भाषेवर कसे प्रश्न आलेले आहेत, काही चेंजेस आहेत का, कधी कधी विचारलेले आहेत, हे तुमच्या एंडनी पाहिजे. जो करून येईल त्यांनी आत या सोमवारी, ज्याला जमणार नाही त्यांनी घरीच राहावा. ओके, म्हणजे काही गोष्टी आहेत बघा, जेव्हा तुम्हाला अपेक्षा आहे की आपल्याला मार्क्स आले पाहिजे चांगले, तर तिथं एक सिंपल गोष्ट आहे की तुम्ही मेहनत घेतली पाहिजे. ओके, मी सगळे पेपर तुमच्या समोर क्लिअर करून दिल्यानंतर तुमचं काम असणार आहे की ते ॲनालिसिस का गरजेचं आहे, की उद्या आपण लाईन अप होतो की हां मला हा रूट सोडायचा नाही तर मग ते जे आहे आले वारे गेले वारे होऊन जातं ते. ओके, तसला प्रकार नको. वऱ्हाडी बोली द्वितीय आणि चतुर्थी विभक्ती. तिकडं काय होतं, द्वितीया षष्टी विचारलेली होती तुम्ही. द्वितीय आणि चतुर्थीचे प्रत्यय सारखे आहेत बघा, सलाते सलानाते. ओके, मग त्यामुळे जे आहे कुठली मानायची, एकच मानायची का, मग अर्थावरून मानायची, प्रत्ययावरून मानायची, तर ते आपण शिकणार आहे. मग मुळात जे आहे बघा तुम्हाला आता द्वितीया षष्टी, द्वितीया चतुर्थी, बरोबर. म्हणजे अभ्यास करताना आपण ज्या पद्धतीने जाऊ की हां द्वितीय आणि षष्टी झालं आहे का क्लिअर, झालं आहे क्लिअर. ओके, मराठीतील लोककथांचं स्वरूप सांगा. तिकडं प्रश्न काय होता, लोकगीत होतं. इथं काय विचारलं, लोककथा. 3 गोष्टी आहेत, लोककथा, लोकगीत आणि लोकनाट्य. ओके, तर लोककथा वेगवेगळ्या कथा कुठल्या आहेत, मग काल पण आपण बोललो आहे किंवा तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये मी फेरी टेल्स दाखवली होती बघा. ओके, मग वेगवेगळ्या परिकथा, दैवतकथा, प्राणीकथा, ओके, कथा ज्या आहेत. बरं, याचं मूळ तेच आहे, पिढ्यानपिढ्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं मौखिक हिच्यातून आलेल्या कथा, बरोबर. लोकगीत संकल्पना स्पष्ट करा. प्रश्न रिपीट झाला बघा 19 मधून 20 मध्ये. तिकडं लोकगीत, इथं लोकगीत. काय पाहिजे तुम्हाला अजून? ओके, सो म्हणजे ते इतकं असं आहे ना की आपण आलात आम्ही आपल्या आभारी आहोत, है ना. सो मूळ जे आहे प्रश्न जे आहे बघा त्याच्यानंतर. म्हणून ज्या वेळेस पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे जर इतकं असं आहे तर तुम्ही एकदम नेक्स्ट लेवल उत्तर लिहिलं पाहिजे बघा. जमेल तसं नाही. एक कॅन्डिडेट मला इंटरव्ह्यूमध्ये भेटलं होतं. त्या कॅन्डिडेटला काही पण विचारलं की त्या कॅन्डिडेटचं वाक्य हा जमेल तसं, म्हणजे वृत्तपत्र वाचता का तुम्ही, हा जमेल तसं, काही विचारा जमेल तसं. म्हटलं मग मला जमेल तशी मार्क टाका इथं आता, है ना. आता जमेल तशाचा कार्यक्रम नाही हा. हे पाहिजे नेक्स्ट लेवलच, की जे सांगितलं जाईल तेवढं विथ कीवर्ड्स क्रक्स तिथं जर आला तर मग तिथं ऑब्वियसली 10 पैकी 8 मार्क पण तुम्ही घेऊ शकता. आता बघा चॉम्स्की, तिथं प्रश्न कुठं होता, दुसऱ्यातला पहिला. इथं चॉम्स्की दुसऱ्यातला पहिला आहे बघा. काय पाहिजे तुम्हाला अजून? जागाही बदललेली नाही. 19-20 म्हटल्यानंतर चॉम्स्कीची जन्मकुंडली आपल्या हातात पाहिजे बघा. याचा अर्थ काय होतो की
खूप जनरलाइज गोष्टी नाही पाहिजे, स्पेसिफिक पाहिजे. आता ओके, चॉम्स्कीच्या सिद्धांताचे भाषेचे स्वरूप स्पष्ट होण्यास कशी मदत होते, चॉम्स्कीन केलं काय बाबा, दॅट्स इट. ओके, रिपीट झाला. 17व्या शतकातील मराठी भाषेवर फारसीचा प्रभाव कसा आहे. मग 17व्या शतकाची भाषा आणि तिच्यावर असणारा फारसीचा प्रभाव शिकलो का आपण. हे आहे का नोटमध्ये आपल्या, है ना. सो ती गोष्ट जी आहे ती तुम्हाला ते शॉर्ट बट स्वीट उत्तराच्या याच्यात दिलेलंच आहे बघा. तुमचं काम जे राहील की त्याच्यावर काम करणं अजून जे आहेत आणि ते समजून घेणं आधी. बऱ्याचदा ते नुसतं असं बघितलं की लक्षात येत नाही. हां काय हे कसं होतं ना की जे बाहेरून जी लोक भारतामध्ये आली, बाहेरून आल्यानंतर ते कसं असतं, जे काही राजकारण आहे, सत्ताकारण जे आहे ना, ते त्याचा पण इकडे इम्पॅक्ट आहे बघा. म्हणजे सिम्पल आहे, एखादी बोली भाषा प्रमाण भाषा होऊ शकते का, होऊ शकते. कधी होऊ शकते, जर त्या बोलीतल्या लोकांनी तिथं स्वतःचं साम्राज्य प्रस्थापित केलं तर. म्हणजे जे आहे एखाद्या बोलीशी संबंधित लोक, ती लोक जर तिथं जाऊन जे आहे सत्तेत जाऊन बसली तर काय होईल, ऑबियसली त्यांचं शासन तिथं येऊन जाईल बघा. हा एकदम क्लिअर सिनारिओ आहे. ह्या केसमध्ये तुम्ही जर एक गोष्ट लक्षात घेतली की जर उद्या समजा अहिराणी बोलणारी जी लोकं आहेत, है ना, त्यांनी महाराष्ट्रावर स्वतःची सत्ता जर स्थापन केली तर उद्या असं होऊ शकतं की वृत्तपत्राची भाषा अहिराणी होऊन जाईल, प्रशासनाची भाषा अहिराणी होऊन जाईल. हेच वराडीच्या बाबतीत होऊ शकतं, हे डांगीच्या बाबतीत होऊ शकतं. आणि जेव्हा बाहेरून लोक येत आहेत, राज्यकर्ते येत आहेत, मग ऑबियसली त्यांचा प्रभाव त्या लँग्वेजवर, त्या प्रशासनावर येतो, ते शब्द तिथं येतात, म्हणून हे होतं बघा. तमाशा या लोकसाहित्य प्रकाराच्या सादरीकरणाची वैशिष्ट्य सांगा. आठवतं का तमाशाच्या सादरीकरणाची, कसा असतो सिक्वेन्स, कोण सांगेल का तुमच्यापैकी ज्यांनी लेक्चर केलं होतं ते. तो सिक्वेन्स लक्षात पाहिजे बघा, ना ना. गण, ओके, अजून गवळण, अजून वग, हां, आता माझी चूक आहे का याच्यात, मी शिकवलं होतं बघा. जे तुम्ही नवीन आहे तुमचा विषय नाही, म्हणजे त्याचं रिव्हिजन होणं गरजेचं आहे की तो सिक्वेन्स कसा आहे. त्यांनी स्पष्टपणे जे आहे सादरीकरणाची वैशिष्ट्य काय आहेत, मग तो सिक्वेन्स ॲज वेल ॲज ते सादरीकरण कसं असतं बघा. जसं बैठकीची लावणी आहे, तर बैठकीची लावणी कशी होईल, बसून होणार आहे बघा. हे सगळे व्हिडिओज पण मी तुम्हाला दाखवेल जेणेकरून तुमच्या डोक्यात ते फिट बसून जातं डायरेक्ट. ओके, हे सादरीकरण करत असताना मग तिच्यामध्ये मावशी असणार आहे बघा, बरोबर, एक एक कॅरेक्टर जे आहे ना. जर तुम्ही नटरंग नावाचा चित्रपट बघितला असेल बघा, मग त्या गोष्टी ज्या आहेत, कॅरेक्टर्स कसे आहेत की ज्या वेळेस नृत्यांगना ही रंगमंचावर येते तर ती कशी येते, ती पाठमोरी येते बघा, आणि तिचा पदर जो असतो तो वर. आता याला कदाचित उद्या कोणी छेद पण देईल, पण जो मूळ हे आहे, तमाशा आहे, लावणी तिच्यामध्ये जी आहे ती कशा पद्धतीने होणार आहे, तिच्यामध्ये वाद्य कुठली आहेत, पायात घुंगरू आहेत, ढोलकी आहे तिथं, है ना. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, है ना. एक त्रिकोणी जे आहे ते एक वाद्य असतं, म्हणजे लोखंडाचा त्रिकोणी स्ट्रक्चर, आणि त्याला सळईनी जे आहे वाजवलं जातं. म्हणजे ती एक एक गोष्ट मी दाखवलेली आहे मागच्या याच्यामध्ये, ते व्हिडिओजमध्ये सुद्धा, की हे जे लिहिलं आहे पुस्तकात हे वाद्य काय आहे, समोर व्यक्ती दाखवली वाजवताना त्या. सो ते डोक्यात फिट बसलं पाहिजे, हा त्याचा उद्देश आहे. ओके, त्याच्यानंतर जे आहे की भाषा आणि बोली फरक सांगा, प्रमाण भाषेचं महत्त्व सांगा. झालं की रिपीट प्रश्न. व्यवसाय आणि स्तर यातील भेदानुसार भाषिक परिवर्तन होते, सोदाहरण स्पष्ट करा. आता बघा की व्यवसायामध्ये वापरले जाणारे शब्द, है ना, ओव्हरऑल जे आहे ते कसे कसे बदलत जातात. मग एखादा टिपिकल व्यवसाय आहे तिच्यामध्ये की समजा आता एखादी व्यक्ती जे आहे धार्मिक हिच्यामध्ये जे आहे, धार्मिक क्षेत्र जे आहे तिथं जर हळद विकत असेल बघा, तर ते काय नावाने विकणार आहे, ओके. किंवा जे तांदूळ असतील तिथं तर ते काय कशाने विकले जातील, अक्षता. ओके, व्यवसायानुसार पण भाषा जी आहे ती बदलत जाणं जे आहे. बऱ्याचदा जे आहे की तिच्यामध्ये व्यवसायानुसार गणितं कशी असतात बघा. काही लोक जे आहेत की ज्यांना माहीत आहे की आपला व्यवसाय फार महत्त्वाचा आहे, ते रफ टोनमध्ये डील करणार. ज्यांना जे आहे की म्हणजे मोनोपोली असणारी जी लोकं असतात बघा, किंवा कुठल्या व्यवसायातले काही टिपिकल शब्द असतात, ते शब्द जे आहेत व्यवसायानुसार भाषेमध्ये येणारे बदल. भाषेची मूलभूत कार्य कुठली आहेत, हा प्रश्न बघितला होता का आपण, आठवतो का तुम्हाला. भाषेचं मूलभूत कार्य कुठल्या, कालच्या याच्यामध्ये बघितलं आपण, ना ना.
सो भाषेचं मूलभूत कार्य सिलेबसमध्ये असाच असा शब्द आहे बघा. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला 19व्या शतकातील भाषा विचारली होती, त्याचं स्वरूप कसं आहे. मग 19व्या शतकातली जी भाषा आहे तिच्यात कसे कसे बदल झालेले आहेत. मग तिच्यामध्ये जे आहे की आता तुम्हाला फारसीचा वगैरे प्रभाव दिसेल का, तिथं प्रभाव कशाचा दिसतो, इंग्रजीचा वगैरे प्रभाव दिसतो. जसं फ्रीज हा शब्द आहे बघा, तर फ्रीज कुणीही असू दे, 80 वर्षाची आजोबा, 90 वर्षाची आजी, ती पण काय म्हणते फ्रीज. जे लोक शाळेत गेले नाही ते पण जे आहे सर्रास हे शब्द वापरतात. हां, टेबल शब्द आहे बघा, तर टेबल जो आहे तो कुठला शब्द आहे, मराठीत काय म्हणा टेबलाला, काय चारपाई. मग खाटेल काय म्हणणार, हां मेज. मेज मराठी काय, हां नाही काही, टेबलला शब्दच नाही म्हटलं मराठी है ना. भ्रमणध्वनी, फिरता फिरता ना, त्याचे तर अजून नामकरण झाले पाहिजे. काही लोक झोपून बोलतात बघा है ना, काही एका कुशीवर असतात, काही जे आहे म्हणजे त्याचे नावं अजून बदलू शकतो आपण. भ्रमणध्वनी की बाबा चला फिरता फिरता, पण फिरता काय, काही लोक हलत नाही 2-2, 4-4 तासानं. आता तर काय है ना, सकाळ कधी झाली कळतच नाही. मराठीत लेक्चर होतं 8 वाजता गेलं है ना, सकाळी 7 वाजता झोपलो. सो मुळात जे आहे की जे काही बदल होत जातात बघा काळानुरूप, ते बदल प्रयोगाचे प्रकार सांगून कर्मणी प्रयोग उदाहरण साध्य करा. तिकडे काय प्रश्न होता, प्रयोगाचे प्रकार सांगा. इथं काय केलं, प्रयोगाचे प्रकार सांगा आणि कर्मणी आम्हाला उदाहरण सांगा. असं पण प्रयोग करताना आपण जे आहे सगळे उदाहरणासकटच करणार आहे. विभक्तीचे प्रकार सांगून पंचमी विभक्तीच्या प्रत्ययात कालांतराने कुठली भर पडली. 5वा विभक्ती जे आहे बघा, म्हणजे आता बघा कुठल्या कुठल्या याच्यावर डायरेक्ट प्रश्न आले, षष्ठी, द्वितीया, चतुर्थी, पंचमी जे आहे. ओके. सो आता जसं आपण 2024मध्ये बघितलं होतं की संत नामदेवांच्या भावकवितेवर प्रश्न होता, इथं पहिला प्रश्न जो आहे आपल्याला काय आहे 2020मध्ये, मानवतेच्या आग्रही भूमिकेमुळे संत तुकाराम महाकवी ठरले, या विधानाची सार्थकता है ना. आयुष्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी देऊन ठेवलेलं आहे बघा. तिथं संत तुकाराम ज्या वेळेस आपण वाचतो तिच्यातला एक एक शब्द, एक एक म्हणजे त्यांची जी वाक्य छोटी छोटी ती सुभाषिताच्या याच्यावर गेलेली आहे बघा. सो मुळात शोकांतिका एवढीच आहे की आज संत साहित्याचा तेवढासा अभ्यास नाही आहे, किंवा ते खऱ्या अर्थाने खरं तर स्कूल लाईफपासूनच शिकवलं गेलं पाहिजे, आपल्या अभ्यासक्रमाचा तो भाग असला पाहिजे, पण तो नाही आहे. कारण इथिक्स जे UPSCने आणलं 13मध्ये, आता राज्यसेवेने जे आहे ते इकडं घेतलं. हा जो विषय आहे या विषयाचं गणित काय होतं ना, सिंपल गणित काय इथं, हे सगळं नीतिशास्त्र कोणी शिकवलं इथं, हे इथूनच होतं ना. मग तुम्हाला जे आफ्टर ग्रॅज्युएशन अपेक्षित आहे ते जर तुम्ही लहानपणाहून शिकवलं असतं तर हा विषयच येत नाही ना तिथं. सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात. जर काही चुकीचं होत असेल तर त्याला जे आहे स्ट्रेट फॉरवर्ड परखडपणे जे आहे, देहाऱ्यावरी विंचू आला, देवपूजा ना आवडे त्याला, तेथे पैजाराचं काम, अधमासी अधम जे आहे. क्लिअर आहे एकदम. जे शिकवलं तुम्हाला, प्रोत्साहन द्या, डिस्करेज करा, इनकरेज करा, चांगलं असेल तर इनकरेज, वाईट असलं डिस्करेज, हे सांगून ठेवलं की संत तुकारामांनी आपल्याला. अख्खं इथिक्सचं सिलेबस तिकडं कवर झालं आहे ऑलरेडी, कधीच आपल्या जनतेला कळलं नाही अजून. हे स्कूल लाईफपासून पाहिजे बघा. फक्त वारी आली म्हटल्यानंतर वेशभूषा करणं इथपर्यंतच आपण पोचलेलो आहे. त्या मूल्यव्यवस्थेचं काय, भारी दिसते ती लहान पोरं एकदम मस्त आहे ना, घरचे एकदम लय मेहनत घेतात तिच्यावर, तेवढी मेहनत त्या मूल्यव्यवस्थेवर टाकले ना तर विषय गणित बदलून जातो बघा. सो तो सिनॅरिओ आहे. लीळाचरित्र हा आद्यग्रंथ, आद्यग्रंथ चरित्रग्रंथ म्हणून महत्त्वाचा बघा. लीळाचरित्र होता का प्रश्न याच्यावर, त्याच्या प्रेरणा लीळाचरित्र, तो खूप महत्त्वाचा ग्रंथ आहे, तर तिथं प्रश्न बसतो. लीळाचरित्र साती ग्रंथ. ओके. महदंबेचे दवळे. लावणी आणि पोवाडा यांचं स्वरूप विशेष स्पष्ट करा जे आहे. लावणी आणि पोवाडा म्हणजेच काय आहे, आता हे शाहिरी काव्य जे आहे बघा, पैजण आहे आपलं पुस्तकच आहे बघा. आता इशू कसा होता आपल्याला, हे सोपं का जातं अजून, की पेपर 2ला पैजण आहे आणि इकडं लावणी पोवाडा इकडं पण आहे पेपर 1ला, मग त्याचं बेसिक ते तिकडं पण होतं इकडं पण होतं, दोघीकडं रिव्हिजन आहे बघा. ओके. साहित्यकृतीचं स्वरूप विशेष उलगडून सांगा. अगेन तेच साहित्याचं स्वरूप तिकडं विचारलं होतं, इकडं विचारली, शब्द बदलला, साहित्यकृतीचं स्वरूप विशेष जे आहे.
स्त्रीवादी साहित्य ही संकल्पना स्पष्ट करा. तिकडं प्रश्न होता बघा आता की स्त्रीवादी साहित्य आणि ते मग स्त्रीवादी साहित्य ही संकल्पना जी आहे की स्त्रीवादी साहित्य कशाला म्हणणार आपण? ना ते जे आहे ती लोकगीतं झाली, ओव्या वगैरे जे आहेत ती स्त्रीगीतं. स्त्रीवादी साहित्य कशाला म्हणणार आपण? द सेकंड सेक्स ती कन्सेप्ट. हां म्हणजे ते फेमिनिझमचं बायबल म्हटलं आता की चला. तसं नाही, ही उदाहरणं सांगताय तुम्ही. सुपेरियर असं नाही बघा, हा ना. मग ते परत तो संघर्ष झाला ना आता. सुपेरियर हे बघा सगळ्यात महत्त्वाचं आहे की स्त्रीला व्यक्ती म्हणून तुम्ही जे आहे है ना ट्रीट करणं जे आहे, ती एक व्यक्ती आहे सगळ्यात बेसिक जे आहे. गृहीत न धरणं हे स्त्रीवादी जे आहे बघा, है ना. सुपेरियर म्हटलं तर मग परत वाद सुरू होऊन जाईल. तो एकदा मी शाळेत असताना आमच्या इथं डिबेट झाला होता, स्त्री श्रेष्ठ की पुरुष श्रेष्ठ असा तो डिबेट होता. मग एक टीम होती ती म्हणणार स्त्री श्रेष्ठ, दुसरी जी म्हणणार ती महिला श्रेष्ठ. फुल भांडणं वादावादी तिच्यावर. ओके. मग ते इतकं एक्स्ट्रीम लेवलला गेलं होतं की ते थांबवावं लागलं होतं की बस झालं, पुढच्या 5 मिनिटात ज्याच्या वर्गाचा संपला आहे हा विषय. आणि फक्त शिक्षकांच्या म्हणजे मुलांच्या बाबतीत नाही, शिक्षकांच्या बाबतीत झालं होतं. तिथं त्या टीमबरोबर शिक्षक पण होते मुद्दे काढाल तिथं, है ना. आता हे ऑनलाईन आहे सगळं, पण तुम्हाला हे वाटलं मला आठवण द्या इथं की म्हणजे मी तुम्हाला सांगतो की काय होऊ शकतं म्हणजे जेव्हा असे विषय समोर येतात. लोक भावनांच्या भरात काय करून जातात, म्हणून ते इमोशनल इंटेलिजन्स तिकडे इथिक्समध्ये आहे. म्हणजे शिक्षकांनी त्यांना पण कंट्रोल झालं नव्हतं आणि ते इतकं एक्स्ट्रीम लेवलला गेलं, ते इकडचा हा मुद्दा मग तिकडचा तो मुद्दा, हा ना. सो बेसिकली बक्षीस दोघांना देऊन विषय मिटवला होता तो. हां तुम्ही घ्या निघा इथून, परत दिसायचं नाही. ओके. पर्सनलीच पॉलिटिकल जे आहे बघा, जे व्यक्तिगत ते राजकीय. हां ते इथं कसं असतं ना की सार्थकता म्हणजे ते विधान जे आहे ते खरंच सार्थक आहे का, म्हणजे योग्य आहे का. जर ते तसं नसेल तर गणित बदलणार आहे, जर ते तसं असेल तर मग त्याच्या सपोर्टिंगला आपण देणार आहे बघा. ओके. ते GSमध्ये असतं तेवढं की तिकडं कमेंट डिस्कस क्रिटिकली, पण ते पण कितीही शिकवलं आणि कितीही सांगितलं तर शेवटी एका लेवलला आपण जे करायचं तेच करू नये. ओके. कारण मी जेव्हा आहे ना महाराष्ट्र टाइम्सला लिहायचो, मी तिच्यावर जे आहे नियर अबाउट एक 15-16 आर्टिकल्स लिहिले होते, है ना. म्हणजे तुम्हाला GSसाठी ज्यांना गरज आहे बाहेर नोट आहे बघा, ते अमित सरांकडून घ्या. लेखन वैशिष्ट्य जे आहे ती एक नोट आहे आपली. त्यात ते प्रश्नानुसार समजून सांगितलेलं आहे की हा प्रश्न आहे UPSC GSमधला, याला डिस्कसमधला आहे, क्रिटिकली ॲनालाइजमध्ये, याचा अर्थ काय होतो नेमका, विथ एक्झाम्पल आहे ते. आता याच्यामध्ये सिम्पल गोष्ट अशी आहे ना की जर ते तुम्ही घेतलं, म्हणजे ते जेव्हा मी लिहित होतो तेव्हा मला माझे एक सिनियर आहेत, है ना, ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आहेत, ते डोळ्यांचे डॉक्टर. त्यांनी मला फोन केला होता की मला आज हे कळतं आहे की हे काय आहे असं. मग हे राहायचं आपल्याला पेपरमध्ये, पण आपण लिहायचो युनिव्हर्सिटी आपल्या पद्धतीने. सो मला आता कळतं आहे की अरे याचा अर्थ असा पण असतो बाबा. आता दुसरा मुद्दा असा आहे की हे स्कूल लाईफमध्ये कॉलेज लाईफमध्ये टिपिकली इन जनरल शिकवलं जात नाही की याचं नेमकं काय आहे. काही ठिकाणी जर शिकवलं जात असेल तर खूप चांगली गोष्ट आहे ती, पण मॅक्झिमम ठिकाणी ते शिकवलं जात नाही. ते इथं येऊन आपण पहिल्यांदा बघतो की हे काय आहे नेमकं, आणि मग त्याचा बाऊ होतो एकदम. सो इश्यू जो असतो की तो तिथून झाला असता तर मग तो गणित बदलला असता. इथं जे आहे बघा स्त्रीला व्यक्ती जे आहे समजणं, तो एक मेजर कन्सर्न आहे. आता फेमिनिझममध्ये पण कसं होतं, हिच्यावर पण बरेच डिबेट्स आहेत. तुम्ही जर खूप एक्स्ट्रीम लेवलला त्याला नेलं तर हाताला काही लागणार नाही आहे आपल्या. इथं जे आहे की म्हणजे जसं गौरी देशपांडेंनी स्वतः ते नाकारलेलं आहे की बाबा तुम्ही म्हणताय मी फेमिनिस्ट आहे, मला नाही वाटत मी फेमिनिस्ट. आमचं आयुष्य असंच आहे किंवा बऱ्याचशा फॅमिलीज ज्या असतात बघा त्या एकदम उदारमतवादी असतात, किंवा तिथं असं डिफरन्शिएशनच नसतं की मुलगा मुलगी. सिमॉन द बुआर जे आहे बघा, द सेकंड सेक्स वगैरे जर तुम्ही कधी वाचलं आयुष्यात, आता कसं होतं ना की ही पुस्तकं आपल्याला मोह होऊ शकतो सांगितल्यावर वाचायचा, पण काय लॉजिक नाही, एवढं पुस्तक आहे. ओके. आता ते वाचत बसलो आपण तर मग इकडचं काय होईल सगळं, असा तो मुद्दा राहतो. पण ते पुस्तक जे आहे ते स्त्रीवादाचं बायबल मानलं. जसं आपण पॉलिटी लक्ष्मीकांत वाचतो बघा, तसं द सेकंड सेक्स जे आहे. पण आता काळाच्या ओघात बऱ्याचशा गोष्टी बदललेल्या आहेत बघा, मग ते आपण तुम्हाला गृहीत धराव्या लागतात की काळाच्या ओघात काय काय बदल झालेत. सो ते पण आहेत. त्याच्यानंतर मग हे सीइंग लाईक फेमिनिस्ट वगैरे आलेलं आहे. अजून
खऱ्या अर्थाने तुम्ही जर बघितलं तर असं मराठीमध्ये अशी खूप रिगरसली स्त्रीवादाची चळवळ वगैरे चाललेली नाही. ते मधून 2-4 लोक येते, चर्चा करते, चहा थंड झाली, विषय थंड संपला विषय. ओके. किंवा मधल्या काळामध्ये काही लोकांनी सोशल मीडियावर त्यांची नावं तशी होती बघा, की आईचं पण नाव इन्क्लूड केलेलं आहे. ओके. सो रिफ्लेक्शन फेमिनिझम जे आहे असू शकतं. मग मी पहिलेच सांगितलं की ते असं होऊ शकतं ना. असं हे बघा, कुठलीही जाणीव जी आहे ना ती कुणामध्ये डेव्हलप होऊ शकते ना. कदाचित कधी असं होऊ शकतं की महिला म्हणजे बघा, UN विमेन जे आहे, म्हणजे युनायटेड नेशनचं एक विंग आहे UN विमेन, त्यांनी एक हे सुरू केलं होतं इनिशिएटिव्ह, शी फॉर शी असा इनिशिएटिव्ह होता. ओके. शी फॉर शी. नंतर काही दिवसांनी त्यांनी काय केलं, हे बदलून टाकलं, शीच्या जागी कोणाला आणलं, ही फॉर शी. ओके. ही जाणीव कोणामध्ये डेव्हलप होऊ शकते बघा, पुरुषांमध्ये पण ही जाणीव असू शकते की ना. ब्राह्मण कन्या कसं आहे बघा, आता ब्राह्मण कन्येमध्ये जे आहे की तिथं आपल्याला ते चिंतन करायला त्यांनी भाग पाडलं आहे की तुम्ही नियम बदलले पाहिजे. किंवा एक पानगळाव्यामध्ये पण ते आहे की स्त्री आणि पुरुष एकमेकांशी कसं वागायचं याचे नियम तुम्ही बदला, समाजातले नियम किंवा सामाजिक संस्थांबद्दल गोष्टी बदला. पण मूळ कसं असतं की त्याचा उहापोह तिथं झालेला आहे ना. म्हणजे एक आस्पेक्ट तुम्ही बघू शकता की पण परत प्रॉब्लेम असा येतो की सोसायटी ते सहजी काही ॲक्सेप्ट करत नाही. पण एक पानगळाव्यामध्ये पण तिच्यामध्ये पण एक अंतर आहे बघा. हे 1930 मधली कादंबरी आहे. इकडं जे आहे की हां, तो प्रश्न गहन होता, म्हणजे तिने तो निर्णय घेणं, स्वतः ते डिसिजन घेणं बाबा. म्हणजे जसं जे आहे की अमेरिकेमध्ये आता मधल्या काळामध्ये हे इश्यू झालेले आहेत बघा, की कॉन्स्टिट्युशनल राईट जो होता महिलांचा ॲबॉर्शन संबंधीचा, त्याच्यावर निर्णय जे आहे ते निगेटिव्ह नकारात्मक दिले गेले होते, त्याच्यावर इश्यू झाले होते. जो बायडन यांनी मग त्याच्यासाठी काही उपाययोजनानंतर केल्या. सो हिच्यामध्ये कसं आहे ना की माय बॉडी माय राईट नावाचा एक कन्सर्न तिच्यामध्ये येतो बाबा. मग मला आई बनायचं आहे नाही बनायचं हे मी ठरवणार. मग हे याला तुम्ही कितपत ते हे करणार. मग निसर्गाची जी प्रक्रिया आहे मग तिच्यामध्ये एक गोष्ट आहे की तो बॅलन्स जर टिकून राहिला तर चांगली गोष्ट असणार आहे. म्हणजे एवढंच आहे याच्यामध्ये की कुठलीही गोष्ट कुणावर लादता कामा नये तुम्ही, किंवा कुणाला गृहीत धरता कामा नये. अशा 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत बघा. म्हणजे छोट्या गोष्टी असतात तिच्यात. तुम्ही बाहेर जेवायला गेला हॉटेलमध्ये, मग एखाद्याने मेनू सांगून टाकणं डायरेक्ट, मग समोरच्याला पण विचारा का तुम्हाला काय आवडतं काय नाही, है ना. तुम्हाला भेंडी मसाला आवडतो तर अख्ख्या जगाने भेंडीच खायची का, मग हा मुद्दा तिथं येतो. समोरच्याला कदाचित जे आहे पनीर आवडू शकतं. ओके. म्हणजे छोट्या गोष्टी आहेत तिच्यामध्ये. घराचे पडदे लावायचे, घराचे पडदे बदलायचे, मग पडदे लावायचे पडदे बदलायचे, तर मग तिच्यामध्ये काय असतं, मग त्या केसमध्ये जे आहे की तुम्ही स्वतःच जे आहे ते सगळं ठरवलं की पडदे लावायचे, ठीक आहे येताना घेऊन येतो मी. याचा अपब्रिंगिंगमध्ये पण इश्यू येतो, रोल ऑफ फॅमिली. उद्या जर हे असं आहे घरात डोमेस्टिक व्हायलन्स आहे, किंवा ज्यावेळेस सगळे निर्णय वडील घेत आहेत, समजा घरातला पुरुष घेतोय, तर ऑब्वियसली त्या घरातली जी पुढची पिढी आहे, मग जर मुलगी असेल तिथं तर तिला असं वाटणार आहे की जे काही हे काम नवऱ्याचंच आहे तोच करणार आहे सगळं. मुलगा असेल तर त्याला असं वाटेल की नाही बाबा, म्हणजे ते एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचा जो रोल आहे बघा, तिच्यामध्ये कसं असतं ना की पापा इज कमिंग फ्रॉम ऑफिस, मुन्नी इज कुकिंग, मम्मी इज कुकिंग अँड मुन्नी इज हेल्पिंग हर. कॉन्व्हेंटमध्ये पाठवतात लोक पोरांना, इंग्लिश मीडियम. मराठीमधली स्थिती तीच आहे, है ना. अभया अभ्यास कर, कमल चहा कर. कमलची चहा संपतच नाही आहे. तर आले पाहुणे द्या त्यांना चहा. अभयला पण आली पाहिजे ना चहा करता. आणि इकडं इंग्रजीमध्ये मग आमचं पोरगं कॉन्व्हेंटला जातं, तिथं जाऊन ते शिकतं काय, पापा इज कमिंग फ्रॉम ऑफिस, मम्मी इज कुकिंग अँड मुन्नी इज हेल्पिंग हर. म्हणजे काय, तिथं बी क्लिअर करून दिलं, पप्पा ऑफिसला जाणार, आई बनवणार, आणि मुन्नीचं काम सुरू आहे, ती ट्रेनिंग सुरू झालं लहानपणापासून, है ना. भुर्जी बनवायची आहे, कांदा बारीक कापून दे, हा कन्सर्न आहे त्याच्यामुळे. तिच्यामुळे कसं असतं बघा की हा असं चर्चा करायला भारी पण वाटतं ते, है ना, ऐकायला भारी वाटतं की नाही. पण हिच्यातून खूप काही आउटपुट आपल्याकडे निघालेलं नाही आहे. एवढंच आहे की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तो बॅलन्स मेंटेन करायचा प्रयत्न करा, दॅट्स इट. म्हणजे कुठलंही काम कुठल्या एका जेंडरचं नाही आहे, कुठलंही काम कुठल्या एका व्यक्ती विशिष्ट नाही आहे. तुम्हाला पण त्या 4 गोष्टी डील झाल्या पाहिजेत. एवढं सिम्पल आहे बघा हे. सो स्त्रीवादी साहित्य, त्याच्याशी रिलेटेड गोष्टी ज्या आहेत त्या,
त्याच्यानंतर आता बघा, आता असा बोनस असतो आपल्यासाठी की आधुनिक मराठी कवितेला नारायण सुर्वे यांच्यानंतर वेगळं वळण मिळालं. नारायण सुर्वे ऑलरेडी आपल्याला कुठं आहे, जाहीरनामामध्ये. मग तिकडं पेपर 2ला आहे आणि तोच जर प्रश्न त्याच्याशी रिलेटेड पेपर 1मध्ये आला तर मग काय होतं, गणित आपलं बदलून जातं. मग नारायण सुर्वेंमुळं कविता कशी बदलली, नारायण सुर्वेंच्या कवितेची स्वतःची वैशिष्ट्य काय आहे. आता हे पण लक्षात ठेवायचं की कुठलं पुस्तक कुठल्या काळात आलेलं आहे, त्या समकाळात काय चालू आहे त्याचा पण रिफ्लेक्शन असतं. नारायण सुर्वेंच्या याच्यात आंतरराष्ट्रीय संदर्भ घेऊन कविता येतात. डेकवर आहे, रायटर्स पार्क आहे बघा, तिच्यामध्ये जे आहे की जसं कामगारांविषयीची कणव आहे तशीच जे आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे आहेत शब्द जे आहेत तिथलं जे डिस्क्रिमिनेशन आहे बघा, मग ते जे आहे ना, यू ब्लॅक डर्टी है ना. सो मुळात जे आहे की गोरे काळे ते डिस्क्रिमिनेशन ते पण आहे तिच्यामध्ये. मग ते कसे कसे बदलत गेले बरं. कविता जी आहे तर ती कशी आहे, गद्यप्राय आहे ती. म्हणजे असं नाही, म्हणजे काल एक आहे ना आपण स्पॉटकास्ट केला होता आणि त्या स्पॉटकास्टमध्ये जे म्हणजे ते कवी पण होते. सो ते म्हटलं की नाही माझी कवितेला अशी चाल वगैरे नाही आहे. म्हटलं आम्ही मराठी साहित्याची लोक आहेत, तुम्ही बिना चालीची कविता आहे का. गद्यप्राय कवी म्हटलं नारायण सुर्वे आहेत, नामदेव ढसाळ आहेत है ना. सो वास्तववाद आणि मराठी कादंबरी जे आहे बघा याच्या अनुबंधाची चर्चा करा. मग मराठी कादंबरीतला वास्तववाद जो आहे, म्हणजे आपण ऐतिहासिक कादंबऱ्या वगैरे वाचतो, मग त्याच्या ऐतिहासिक कादंबऱ्या आहे ते वास्तव आहे का ते, म्हणजे एखाद्या ऐतिहासिक घटनेवर एखादी कादंबरी जन्माला आली, मग तुम्ही होता का तिथं बघायला की काय घडलं होतं. हां, मग ती कादंबरी कशाच्या आधारे येईल, काही सोर्सेस वाचले जातील, काही रेफरन्सेस, 4 लोकांची चर्चा होईल, तर मग कसं असू शकतं की तिच्यामध्ये एंटरटेनमेंट पण येतं बघा तिथे, बरोबर. मग मूळ मुद्दा हाच आहे की वास्तववाद मराठी कादंबरी. मग ते कसं आहे, मग हिच्यामध्ये पण जशी जशी लोकं बदलली तशी तशी गणितं बदललेली आहेत. ओके. G.A. कुलकर्णी खूप महत्त्वाचं नाव आहे बघा मराठी साहित्यामधलं. G.A. कुलकर्णी यांच्यावर बऱ्याचदा पेपरला आर्टिकल्स येत असतात बघा. G.A. कुलकर्णींच्या कथा. ओके, खूप महत्त्वाचं आहे. सो त्यांच्यावर जे आहे की त्यांचं स्थान काय, तर त्यांचं स्थान खूप मोठं आहे बघा. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर पेपरमध्ये त्या व्यक्तीवर प्रश्न आला याचा अर्थ तो त्या क्षेत्रातला दिग्गज आहे. त्यांचं स्थान जे आहे ते अढळ आहे, ते ध्रुवताऱ्यासारखं. ओके, G.A. कुलकर्णी म्हणजे हे क्लिअर असतं बघा. म्हणून आता काही काही लोकांचं असतं बघा उत्तर. काल एक कॅन्डिडेट होता जो आज ॲब्सेंट आहे, त्याचं उत्तर काल मी चेक केलं होतं, मी लिहिलं होतं की हे फार फार महत्त्वाचं आहे. म्हटलं ते महत्त्वाचं आहे म्हणूनच तुला विचारलं, तर असं सुरुवात अशी नको आपल्याला, काय ना. हे खूप महत्त्वाचं आहे, ते महत्त्वाचं आहे म्हणून तर विचारलं, ते महत्त्वाचं नसतं काय विचारलं असतं पेपरमध्ये, है ना. जो काही पेपर असतो ते पेपरमध्ये जे प्रश्न येतात ना ते मायक्रोस्कोपिक मायनॉरिटीला स्कोप नाही आहे तिथं. मराठी नाटकातील स्थित्यंतराचे विविध टप्पे, मराठी नाटकं कशी कशी बदलत गेलेली आहेत. म्हणून मी याच्याकरता तुम्हाला मी 2 गोष्टी सांगितल्या, एक प्रदक्षिणा आणि दुसरं काय आहे मोरा वाळिंबे. व्याकरण आणि प्रदक्षिणा. प्रदक्षिणा वाचायला सुरुवात करणे स्वतःच्या लेवलला. साठोत्तरी साहित्याचे प्रभाव, स्वरूप, विशेष वेगळेपण. साठोत्तरी 1960s नंतर साहित्यामध्ये काय झालेलं आहे बघा. ओके. बखर वाङ्मयात ऐतिहासिक सत्याचा अभाव असतो. काल पण चर्चा झाली होती याच्यावर की जी बखर आहे मग ती जी आहे की ते डायरेक्टली सगळं सत्य आहे का तिच्यामध्ये, नाही. म्हणजे सिंपल आहे गोष्ट की सगळं सत्य कसं असेल ना तिच्यामध्ये अतिशयोक्ती मिळू शकते तुम्हाला. किंवा एखादी व्यक्ती एखाद्या राजाश्रयाला आहे, तिच्यामुळे तो काय करणार आहे, साहजिक आपल्या राजाची स्तुती करेल, बढई करू शकतो. मग त्याच्याकरता सगळ्यात महत्त्वाचं असतं की ऐतिहासिक याच्याकरता राची ढेरेंनी म्हटलेलं आहे की अस्सल ऐतिहासिक चिटोरं ते पण आहे, त्याला सगळं बाजूला पडलं आहे सगळं. सौंदर्यवादी साहित्याचे गुणविशेष सांगा. सौंदर्यवादी साहित्य जे आहे, साहित्य आणि इतर कला अनुबंध साहित्याचं वेगळेपण, म्हणजे मूळ जे आहे साहित्य स्वरूप हा तो कंचना आहे बघा. ओके. त्याच्यानंतर जे आहे 2021चा पेपर बघा, 2021 जे आहे बघा. 2021च्या पेपरचा जर विचार केला तुम्ही तर हिच्यामध्ये जे आहे बघा, भाषा म्हणजे विचार, भावना, अनुभव, कल्पना व्यक्त होण्याचं साधन. आता बघा पेपरवर जर चांगली कमांड असली तर भाषेच्या प्रश्नाचं उत्तर इथूनच सुरुवात करू शकता तुम्ही. ओके. आपलं विचारलं ना त्यांनी भाषा, बोली, आम्हाला सांगा की याच्यामध्ये डिफरन्स काय आहे. जेव्हा आपण सांगतो तर मग याच्यात मुद्दा काय येतो, भाषा म्हणजे विचार, भावना, अनुभव, कल्पना व्यक्त करण्याचं साधन.
करू शकता ना तुम्ही, तिथं होतं बघा भाषा, बोली, प्रमाण भाषा सांगा. ओके. एक गोष्ट कशी आहे ना, आपल्याकडे प्रचंड मटेरियल, आपलं जे मटेरियल आहे ना तिच्यातूनच गोष्टी इव्हॉल्व करायच्या, शोधत बसायचं नाही इकडं तिकडं काय काय. हे उचलता आलं पाहिजे पटकन आपल्याला. अरे भाषा म्हणजे काय, यांनीच दिलेलं आहे स्टेटमेंट. विचार, भावना, अनुभव, कल्पना व्यक्त करण्याचं साधन आहे. ओके. झाली सुरुवात, तुमच्याकडे आली बघा. म्हणजे पेपरवर कमांड घ्या, पेपरमधल्या काही गोष्टी उचला, तुम्हाला जे आहे रुटीन याच्यात, आणि हे येत राहतं बघा आपल्या याच्यावरमध्ये शेअर पण होत राहत त्या गोष्टी. बोलीचं विशेष सांगून बोलीचं महत्त्व विशद करा. बरं, हा प्रश्न कालच्या याच्यात पण बघितला होता आपण, बोली जे आहेत. मग तिथं परत तोच मुद्दा आहे की इतर बोलींचा पण विचार तिथं झाला पाहिजे. मराठी भाषेच्या प्रमुख बोलून चालून वराडीचं वैशिष्ट्य. आता बघा तिकडं पहिले काय विचारलेली होती, अहिराणी, वराडी. आता वराडी रिपीट झाली इथं. ओके. विभक्तीचे प्रकार प्रत्ययासह विषयत करा. मग आता विभक्ती प्रत्ययाचा जो चार्ट असतो तो पाठच पाहिजे आपला, नोटमध्ये पण असतो, पुस्तकात आहे व्याकरणाच्या. लहानपणी शिकलाय तुम्ही हे सगळं, है ना. प्रथमा, प्रथमेल तर पर्याय तिथं हे जे आहे प्रत्ययच नाही आहे बघा. काम सोपं होऊन गेलं आपलं, 2 दांड्या मारायचे तिथं आणि खालून सुरुवात करायची. ओके. विभक्ती प्रत्यय. लोककथागीत म्हणजे काय ते सांगून जे आहे लोककथागीताचं वैशिष्ट्य नोंदवा. मग काल पण हे सांगितलं होतं की लोककथागीत काय असतं. तुम्ही ऐकलं का, मी तुम्हाला जोगवा चित्रपटाचा एक रेफरन्स दिला, तुमच्या कुणी ऐकलं का ते. एक होता राजा, हा ना, रेणुकासूर राजा, ऐकलं का. कथा आहे ती, गायनाच्या याच्यातून सांगितलेली आहे ते. लोककथागीत काय आहे, लोककथागीताचं वैशिष्ट्य नोंदवा. ओके. नोट्समध्ये आहे काय आपल्या, आहे. ओके. भाषा समाज यांचा सहसंबंध उलगडून दाखवा. आता बघा हा प्रश्न कुठं होता, पहिल्या याच्यात विचारला होतो. पहिल्या प्रश्नातला पहिला प्रश्न होता हा. आता त्यांनी कुठं टाकलायला उचलून दुसऱ्यातला पहिला बनवला आला. भाषा आणि समाज. यादवकालीन भाषा 13व्या शतकातली भाषा, उर्फ पिंट्या उर्फ चिंटू. ओके. यादवकालीन भाषा. लोकसाहित्याचं स्वरूप विशद करा. 2019 मधला प्रश्न होता, लोकसाहित्य सांगा. वरती पहिल्या प्रश्नात होता तो तिथं, बरोबर. आता हे जसं मला पाठ झालं आहे तसं तुम्हाला पण पाठ पाहिजे की हा प्रश्न कुठं बसला आहे आणि हा कसा आहे. सिम्पल आहे बघा, तिथं जे सांगितलं होतं तेच आहे की हा प्रश्न सिन्सिअरली तुम्ही जे आहे बघणं अपेक्षित आहे याच्यामध्ये. याच्यानंतर जे आहे बघा नॉम चॉम्स्की, हॅट्रिक. ओके. नॉम चॉम्स्की, दुसऱ्यातला पहिला, दुसऱ्यातला पहिला, तिसऱ्यातला पहिला. काय पाहिजे तुम्हाला अजून. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत, हा ना. सुखद धक्का देणे, बरोबर. मग याच्यासाठी प्रिपेअर असणं आणि खूप आता कसं राहतं की जर हे माहीत आहे की हे वारंवार येतं आहे, ओके, तर याच्यात एक गोष्ट अशी असते की जसं तुम्ही प्रिपेअर करणार बाकीचे पण प्रिपेअर करणार याला, है ना. हे तर लाईव्ह सांगतो ना मी आताच, बरोबर, दाखवलं तिथं. मग मूळ तुमचं उत्तर जे आहे ते इतरांपेक्षा वेगळं कसं असेल. म्हणून थोड्या वेळापूर्वी म्हटलं होतं की चॉम्स्कीची जन्मकुंडली तुमच्या हातात पाहिजे, तेवढ्याला तेवढं नको. ओके. आपल्या घरी जे आहे ना स्वयंपाक करते ना आई, तेव्हा काय करते, थोडंसं लावून ठेवते बघा त्याच्यात एक्स्ट्रा. का, हां, कुणी आलं तर. तसं अभ्यासाच्या बाबतीत करायचं, थोडासा लावून अभ्यास करणे, ते आपल्याच्याने काही होत नाही. आपण जेवढा शॉर्टकट मारता येईल तेवढं बघतो. ओके. मी जेव्हा कॉलेजमध्ये आलो होतो ना, मी असा सिनियर शोधला होता की जो कमीत कमी मार्कावर पास होतो. मी विचारलं होतं की असा काठावर पास होणारा कॅन्डिडेट पाहिजे. त्याला माहीत नाही आजपर्यंत त्याच्या रूममध्ये मी का गेलो होतो. ओके. आतापर्यंत जगाला असं वाटायचं की त्या रूममधले 2 लोक स्पर्धा परीक्षा करत होते म्हणून मी त्या रूममध्ये गेलो होतो. तसं नव्हतं ते, कारण ते सिनियर होते. माझा जो जस्ट सिनियर होता तो असा होता ना की तो असा लटकत लटकत पास व्हायचा होतो. म्हटलं हा परफेक्ट कॅन्डिडेट आहे की कमीत कमी याच्यात कसं पास व्हायचं हा सांगू शकतो आपल्याला. आणि त्यांनी मार्ग पण दाखवला होता. लायब्ररीतले सगळे छोटे छोटे पुस्तकं जी होती ना ती तो वाचायचा. ती मला माहीत पडली होती त्याच्यामुळे. कमीत कमी श्रमामध्ये पास होणे कॉलेजमध्ये हे त्याला माहीत नाही अजून. ओके. त्याला आजपर्यंत असंच वाटलं की यांनी ह्या 2 लोकांमुळे हा ह्या रूममध्ये आला होता. त्याला त्याचं महत्त्व माहीतच नाही अजून, ते मी कधी सांगितलं पण नाही. सो मुळात जे आहे की हा याच्यातला बेसिक कन्सर्न जो आहे. लोकरंगभूमीच्या स्वरूप विशेषाची चर्चा करा. लोकरंगभूमी जी आहे, लोकनाट्य जिथं रंगतात, मग ती जे आहे की त्याच्यासाठी फार रंगमंचाची आवश्यकता आहे का, नाही. ते फार मंदिराच्या बाहेर पारावर होणारे लोकनाट्य जे आहेत बघा. आता त्याला आधुनिकता प्राप्त व्हायला लागली.
पुण्यासारख्या शहरामध्ये जे आहेत वेगवेगळे मोठे नाट्यगृह आहेत, तिथं त्याचं सादरीकरण होतं. ते चांगली गोष्ट आहे, कारण ते रुजलं आहे, आपण जगवतो आहे, त्याचं संवर्धन होतं आहे बघा. पण ह्या सर्व याच्यामध्ये एक सिंपल गोष्ट अशी आहे की हे ज्या वेळेस होतं आहे सगळं, तर ही जी रंगभूमी असते तर त्याच्यासाठी बाबा छतच पाहिजे, हेच पाहिजे असं काय ना, ते फार आभाळाखाली जे आहे ना, वलवावरीजावर असा कार्यक्रम होता तो. मग तिच्यामध्ये लोकनाट्य असेल, म्हणजे आमच्या गावामध्ये जेव्हा जत्रा राहायची तर ते जे लोकनाट्य राहायचं ते कशावर राहायचं, ट्रॅक्टरवर. ते ट्रॅक्टरवर करायचे आणि ते ट्रॅक्टर गावातून फिरायचं, त्याच्यासाठी वर्गणी जमा व्हायची है ना, की सगळ्यांना तिकडं येता येणार नाही, तर मग प्रत्येक गल्लीत उभं राहून थोडा थोडा कार्यक्रम अख्ख्या गावाला खुश करून टाकायचे ते लोक. ओके. व्यावहारिक भाषेपेक्षा साहित्याची भाषा वेगळी असते बघा. काल बघितलं होतं आपण साहित्य, काव्याची भाषा जी आहे, तुझ्यासाठी चंद्रतारे मी घेऊन येईन. अंतगती चंद्रतारे खाईही नाही, त्याच्यानंतर काय असतं, रांधावाडा उष्टी काढा है ना. किती दिवस झाले फिरायलाच नेलं नाही, आपण कुठं बाहेर जातच नाही है ना, वेळ देत नाही है ना. तुला बरा अनुभव आहे रे. हां, ऐकतोय का? बरोबर. नाही, याच्यासाठी लग्नच केलं पाहिजे असं काय नाही. एवढं ब्राह्मण कन्या वगैरे आपण शिकणार आहे आता है ना. रिलेशनशिपवाल्यांचे वेगळे प्रॉब्लेम्स आहेत, अभ्यासच होत नाही. आमचं भांडण झालं, आता मास्तर का भांडण सोडवायला बसला इथं. बरं, सोडवलं तरी तुमची गॅरंटी नाही. 12 वाजता झालेलं भांडण 12:15ला मिटलं आणि परत 1 वाजता भांडण झालं. आपण आहे ना असं ते एकदम T20 सारखं झालं आहे आपलं. लोक 1-1 वर्षांनी वाढदिवस साजरे करायचे. लोक आता हप्त्यानुसार चालतात की सोमवारी झालं होतं मग दर सोमवारी केक कापू आपण. 12 वाजता झालं होतं मग 24 तासात 2दा 12 वाजतात, मग आपण 12 वाजता जे आहे केक कापू. का? त्यांना माहिती आहे हे जास्त दिवस टिकणार नाही. 2 महिने, 4 महिने, 6 महिने, 1 वर्ष भरपूर झालं. लॉंग टर्म गेनचा सीनच नाही आहे ते. ओके. काही लोक अपवाद असतात याला. ओके. सगळ्यांबद्दल नाही आहे. नाही तर असं पर्सनली घ्यायचं एखादं, आमचं असं आहे का म्हणून. आम्ही 4 महिने झाले भांडलोच नाही, भांडून घ्या मग आता एकदा. ओके. 17व्या शतकातील मराठी भाषेवरील प्रभाव जो आहे बघा, 17व्या शतकाची भाषा. शब्दांच्या जाती सोदाहरण स्पष्ट करा. म्हणजे इथं असं आहे की बिलकुल है ना, आले तुम्ही असं रेड कार्पेट आहे है ना. शब्दांच्या जाती सोदाहरण स्पष्ट करा. 8 जाती प्रत्येकाचा आहे ना. प्रयोगाचे प्रकार सांगून भावे प्रयोगाचे पोट प्रकार शोधारून लिहा. मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला काय करायचं आहे, ते टिपिकल जे 3 प्रयोग आहेत त्याच्या पुढं सरकायचं आहे थोडं. सो तो कन्सर्न जो आहे तो ओके. सो इथं भावे प्रयोगाचे पोट प्रकार तुम्हाला विचारलेला आहे. डन. महानुभाव साहित्यातले 7 ग्रंथ घ्या. रिपीट झाला का? यस. हां, काय पाहिजे तुम्हाला अजून? 7 ग्रंथ. मग 7 ग्रंथ कसे पाहिजे? तोंडपाठ पाहिजे, टिप ऑफ टंग. कोणी झोपेतून जरी उठवलं आणि विचारलं 7 ग्रंथ, पटापट सांगायचं हा आहे, यांनी लिहिला, या काळात लिहिला, याच्यात हे होतं है ना. जातीहीनतेचं दुःख वारकरी संतांच्या अभंगातून प्रकट झालेलं आहे, साधार विवेचन करावा. आपले जे संत होते त्यांची सामाजिक फलश्रुती काय होती असा प्रश्न होता. मग जातीहीनता जे आहे की समाजामधले जे डिस्क्रिमिनेशन आहेत, कुणाला काय द्यायचं त्याच्यानुसारची गणितं जी आहेत है ना, त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत बघा. ओके. लावणीची रचना विशेष सोदाहरण उलगडून दाखवा. ओके. तमाशात लावणी होती, आता लावणी विचारली काय पाहिजे त्याचा. मग लावणी जी आहे ते तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं. मग तिच्यामध्ये कोण कोण असणार आहे, तिच्यामध्ये मग लावणीमध्ये सवाल जवाब नावाची पण गोष्ट आहे बघा है ना. सवाल जवाब जे आहे ना त्याचं एक व्हर्जन तुम्हाला दाखवतो बघा, एकदम एक्सलंट व्हर्जन आहे. मागच्या बॅचला पण मी दाखवलेलं आहे ते. सवाल जवाब जे आहे बघा की काय असतं याच्यामध्ये, की तुम्हाला हे कन्सर्न असे आहेत की हे जर एकदा तुम्ही केलं ना तर तुम्हाला परत काहीच बघायची गरज नाही बघा. आता बघा हे शब्द आहेत, खडाखडी. ओके. हे आपल्या उत्तरात पाहिजे आपल्याला आता. ओके. आता बघा ते स्त्रीवाद चालू होता ना थोड्या वेळापूर्वी. आता याच्यात काय आहे, बांगड्या भरून आहे बाबा. मग बांगड्या भरणं हे दुर्बलतेचं लक्षण आहे का? बरं, तुम्ही न्यूजपेपरमधला न्यूज जर बघितल्या तुम्हाला बऱ्याच ठिकाणी येतं की XYZ ला बांगड्यांचा आहेर दिला गेला है ना. हे दुर्बलतेच थोडी ना लक्षण आहे ते. मग एकीकडे शक्ती म्हणून नवदुर्गा आहे, हे आहे, तर तिथं पण बांगड्यांचा रेफरन्स आहेच की. मग ते गणित तसं आहे बघा. मग याच्यात आहे की बाबा तू बांगड्या भरू नये, तू दुर्बलाबरोबर युद्ध करतोय बाबा, तू पुरुष आहेस, आम्ही स्त्री आहे वगैरे वगैरे. ते
तुम्हाला विचारलेलं आहे की लावणी, तमाशा, स्वरूप बघा, पायात घुंगरं आहेत, ढोलकी आहे, वाद्य पण तिच्यामध्ये आहे, कारण तर ढोलकीशिवाय ते रंगू शकत नाही बघा, म्हणजे ते त्या लेवलला जाणार नाही ते. ओके, ते गणपत पाटील होते, हे पण लोकनाट्यातलं खूप मोठं नाव आहे. ह्या ज्या आहेत ह्या कोण आहेत, जयश्री गडकर आहेत बघा, मागच्या बॅचची पाटी कोरी होती हिच्यामध्ये, है ना. सो जयश्री गडकर आहेत ह्या. सो ते कोण आहेत, आणि त्यांच्या बाजूला जे गणपत पाटील कुठले, हे हिरो नाही, हे कोण आहेत, हे गणपत पाटील नाही आहेत. हां, हे कोण आहेत सांगा बरं. हे मराठी चित्रपटसृष्टीतलं पण महत्त्वाचं नाव आहे बघा. ओके, शोधा आहे नंतर. बरं, आता याच्यामध्ये दुसरं तुम्ही ऑब्झर्व करा की त्या ज्या महिला आहेत बघा, त्यांनी बरेचसे अलंकार घातलेले आहेत. ओके, साज शृंगार जे आहे तर ते याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे बघा. आता बघा याच्यामध्ये यांचं सुरुवात खडाखडी जे आहे यांचं काय आहे की पुरुष श्रेष्ठ का स्त्री श्रेष्ठ, याच्यावरून हा डिबेट चालू आहे बघा. ओके, कोण श्रेष्ठ आहे दोघांमधलं. ओके, आता हे जे आहे दोघांच्या श्रेष्ठत्वाचा सिनेरिओ चालू आहे. मग आता याच्यानंतर सवाल जवाब सुरू होतो बघा, तुरा आणि कलगी. ओके, स्त्री पुरुष ते पात्र जे आहेत तिच्यातले. ओके, हे कीवर्ड्स आहेत आपले, तुरा आणि कलगी. पहिले काय होती, खळाखळी सुरू होती बघा. ओके, बघा, कलगी, तुरा. ओके, सो हे काय ना, हे कीवर्ड्स आहेत, हे आपल्याला लिहायचे आहेत, किंवा याच्यातले जे आता प्रश्न आहेत याच्यातले 2 प्रश्न तुम्ही लिहून घेतले, हे डायरेक्टली पेपरमध्ये तुम्ही लिहू शकता. बरोबर, पहा तिने उत्तर दिलं आता त्या प्रश्नाचं. बरोबर, असे सवाल जवाब याच्यामध्ये तुम्हाला मिळत जातात. आता हे कसं ना, हा क्रक्स जुने जे मराठी चित्रपट आहे बघा, त्या जुन्या चित्रपटांमध्ये लावणी असेल किंवा लोकनाट्य असेल हे होतंच, कारण तो त्या जीवनाचा किंवा त्या संस्कृतीचा एक अविभाज्य घटक होता. आज आपल्या मनोरंजनाची जी साधनं आहे ती प्रचंड बदललेली आहे बघा, तसं यांचं नाही आहे. आणि हे परफॉर्मिंग आर्ट जी होती ती त्यांच्या जीवनाचा भाग होती. म्हणजे श्रमविहार करून आल्यानंतर लोक, जसं आता कोकणामध्ये दशावतार, हा दशावतार रात्रभर चालतो. दशावतार ही असं म्हणजे ते लोक आलेले आहेत मग ते चालू आहे बाबा. म्हणजे ह्या पण ज्या गोष्टी राहायच्या बघा, जत्रा वगैरे जे आहे, लोकनाट्य रात्रभर ते रंगणार, आणि मग त्या सगळ्या गोष्टी ते त्या संस्कृतीचा अविभाज्य घटक होता. म्हणून त्या मूव्हीजमध्ये वगैरे सगळं जे आहे तुम्हाला हे बघायला मिळतं. आणि हे जुने चित्रपट म्हणजे अलीकडच्या काळामध्ये त्याचं तेवढंसं तो फील नाही आहे बघा. आता हा कृष्ण धबल खूप जुना चित्रपट आहे समजा, म्हणजे मुळात कसं आहे ना की अलीकडच्या काळात पण ते झालेलं आहे, वाजले की 12 वगैरे, पण त्याला तो फील नाही आहे बघा, किंवा एक्झॅक्ट आपल्याला जे पाहिजे ते नाही आहे. ओके, सो मुळात ते, आणि आता महाराष्ट्रात जे चालू आहे तो विषयच येत नाही. तर मी आधीच्याच लेक्चरला क्लिअर केलं आहे की ते लावणी वगैरे ते तसला काय प्रकार नाही आहे तो, म्हणून तिथं तुम्ही क्लिअर असला पाहिजे. सो हे काय आहे ना की तुम्हाला लक्षात येतं याच्यातून जे आहे की हे सगळे कॅरेक्टर्स कसे आहेत, काय आहेत, है ना. सो ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या पेपरमध्ये रिफ्लेक्ट झाल्या पाहिजेत बघा. बरं, याच्याकरता तुम्हाला शोधायची काही गरज नाही, तुम्हाला जिथं जे गरजेचं आहे ते इथं दाखवलं जाईल डायरेक्टली. जे आहेत लोककथांच्या बाबतीमध्ये पण असू द्या की ज्याचे रेफरन्सेस घेतले जातात, है ना. सिंदबाद जहाजी नावाची मालिका राहायची बघा, मी मागच्या बॅचला पण ते दाखवलं होतं जेव्हा आम्ही लहान होतो. मग ते आम्ही बघायचो, त्याची वाट पाहायचो आम्ही सिंदबाद जहाजीची. का, कारण तिच्यात जादू होती, त्याची तलवार जादूची होती, आणि मग काही प्रॉब्लेम आला तर सिंदबाद जहाजी ते सॉल्व्ह करणार. मग ते अरेबियन नाईट्स हा कार्यक्रम होतो. किंवा काही चित्रपट आहेत की ज्या चित्रपटांमध्ये अशा गोष्टी आहेत की प्रश्न तुम्ही हे केला बाबा, प्रश्न सोडवला की इकडं मग एखादी परी आहे आणि ती पार एकदम दगडाची बनली आहे. हातीमताई नावाचा जितेंद्र चित्रपट आहे जुन्या काळातला, है ना. हे बघण्यात आयुष्य गेलं आहे लहानपणी जे आहे ते, लय भारी वाटायचं ते. मग एक प्रश्नाचं उत्तर सुटलं की परीचे पाय जे ते माणसाचे व्हायचे, मग हात व्हायचे, है ना. मग हे कुठून आलेलं, हे लोकनाट्यात आपल्या लोककथांमधून गेलेलं आहे बघा ते. म्हणजे त्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही जेव्हा इथं बघाल विक्रम वेताळ काय आहे, सो हे पेपरमध्ये लिहायचंच आहे तिथं, तर त्याचा रेफरन्सच आहे. मग मराठी साहित्याचं जे हे वैशिष्ट्य आहे की ते असं जिवंतपणा आहे तिच्यामध्ये, किंवा ज्या गोष्टी आपल्या आजूबाजू घडलेल्या आहेत. फक्त आताची जी जनरेशन आहे त्यांना हे नाटकं किंवा ह्या मालिका बघायला नाही मिळालेल्या, कारण ते आता नाही आहे. आताची गणितं वेगळी आहे बघा. तेव्हा ते राहायचं टी व्हीवर, तेव्हा चॅनल्स पण लिमिटेड होते, त्याच्यामुळे तेवढे कार्यक्रम्स पण बघितले जायचे. आता मोस्ट प्रॉब्ली आताची जनरेशन जी आहे ती पोगोमध्ये अडकलेली आहे, है ना. त्या पोगोतून विशेष काय बाहेर येत ना बघा, डोरेमॉनचे गॅजेट सोडले तर, मग तो प्रॉब्लेम आहे. पण ते रेफरन्सेस तुम्हाला इथं मिळतील बघा. ओके, सो हे एक सॅम्पल होतं. प्रश्न खडाखडी जे आहे ते तुम्हाला लक्षात येतं. म्हणजे ह्या गोष्टी जरा लावणी, रचना, विशेष जे आहे, मग ह्याच्यात सगळ्याच गोष्टी ज्या आहेत बघा,
लावणी कशी असते, काय असते, त्यांची वेशभूषा कशी आहे, तिथं वाद्य कुठली आहेत, हा एक एक आस्पेक्ट आपला क्लिअर पाहिजे. म्हणजे लावणी म्हणजे फक्त ते गाणं किंवा तो नृत्य तसं ना, ते सगळीच गोष्टी, तिचा शृंगार कसा आहे, काय आहे, है ना, घुंगरं जी आहेत, एकूण एक गोष्ट जी आहे. अरुण सरनाईक होते ते, यस एक्सलंट, है ना. अरुण सरनाईक यांचे बरेच खूप गाजलेले चित्रपट आहेत त्यांचे. अरुण सरनाईकांचा एक चित्रपट तर तुम्ही बघितलाच पाहिजे. कुठला? तो आता निवडणुका झाल्या त्याच्यानंतर एकदम ट्रेंडिंगला होता बघा तो, है ना. म्हणजे मराठीमधले सामना, सिंहासन हे चित्रपट बघा तुम्ही. ओके. म्हणजे ते तिच्यातले कितीतरी गोष्टी ज्या आहेत त्या परत ते डायलॉग्स किंवा ते व्हिडिओज जे आहेत ते खूप व्हायरल झाले होते. निळू फुलेंचे तिच्यातले जे आहेत ते, पत्रकाराची भूमिका आहे त्यांची, है ना. असली नावं नाही घ्यायची बघा, आता कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे. नावं कोणाचीही घ्यायची ना आपल्याला. उपयोजित समीक्षा जी आहे बघा, आता समीक्षेचं कार्य जे आहे, ग्रामीण कवितेचा थोडक्यात आढावा घ्या. सो ग्रामीण ज्या वेळेस आपण शिकतो बघा, आपण शिळान शिकू तर शिळांबरोबर सगळं ग्रामीण क्लिअर होऊन जाईल तिथंच. ओके. सो तिथं ग्रामीण कविता वगैरे आपण बघू. त्याच्यानंतर जे आहे, महात्मा ज्योतिराव फुले यांची साहित्यविषयक कामगिरी मोलाची आहे या विधानाची सार्थकता स्पष्ट करा. मग महात्मा ज्योतिराव फुले यांनी कुठलं साहित्य निर्माण केलं? मग तिच्यातल्या दोन गोष्टी आपल्याला अभ्यासाला आहे आजच्या डेटमध्ये. ते एक आहे सार्वजनिक सत्यधर्म आणि शेतकऱ्याचा आसूड, अशी दोन पुस्तकं आपल्याला आता अभ्यासाला आहे. सो एकंदर जे आहे की त्यांचं साहित्य, त्या साहित्याची जी हे आहे पोच, आणि याच्यामध्ये जे आहे की सरळ जे आहे बघा, जी समाज व्यवस्था आहे त्याचे जे लूप होल्स आहे तिच्यावर बोट ठेवलेलं आहे डायरेक्ट, की या गोष्टीचा शेतकऱ्याचा आसूड आहे, मग शेतकऱ्याचे प्रश्न, आणि अतिशय परखड भाष्य ते जे आहे की ज्याची गरज होती साहित्याला. सो मुळात समाजाला गरज असणं जे आहे, मग ते कुठलं साहित्य कसं, मग आपल्या सिलेबसपेक्षा अजून 4 गोष्टी तुम्हाला इतर माहीत पाहिजे की महात्मा फुलेंनी काय काय लिखाण केलेलं आहे. ओके. पंडिती काव्याचं स्वरूप आणि विशेष जे आहे बघा, अगेन तेच आहे, पंडिती काव्य ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे. ओके. साहित्य समीक्षेचं स्वरूप सांगून ठळक वैशिष्ट्ये नोंदवा, की साहित्याची समीक्षा काय असते, साहित्याचं मूल्यमापन आपण करतो, काय त्याची वैशिष्ट्य काय आहेत. ओके. साठोत्तर मराठी कादंबरी, आता साठोत्तर काय विचारलं होतं तुम्हाला आली मागच्या पेपरमध्ये, काय होती तर कविता होती, कथा होती का कादंबरीच होती? प्रश्न जे आहे बघा साठोत्तरी साहित्यावर जे आहे. बरोबर. स्वातंत्र्यानंतरच्या मराठी कथेचं बदलतं स्वरूप जे आहे, 1947 नंतर आपली कथा कशी बदलली बघा. दलित आत्मकथनाचं भारतीय साहित्यातलं योगदान सांगा. मग दलित आत्मकथन जे आहे त्याचं योगदान कसं आहे बघा. ओके. मग आता थोड्या वेळापूर्वी तो एक प्रश्न आपण बघितला आधीच्या पेपरमधला, तो काय होता की काय वेगळेपण आहे बघा त्याचं, रिॲलिटी चेक आपण डिस्कस केलं. ओके. साठोत्तर मराठी कविता, आता बघा इथं काय आहे, साठोत्तर साहित्य, साठोत्तर कादंबरी, साठोत्तर कविता लिखाली. ओके. सामाजिक जाणीव कशी आली बघा, सामाजिक जाणीवेवर एक सेपरेट प्रश्न होता, तिथं हा शब्द नव्हता साठोत्तर. काय होतं, मराठीतली कविता आणि तिच्यातली सामाजिक जाणीव, तो एक प्रश्न बघितला आपण. म्हणजे काय आहे, मराठी कवितेतली सामाजिक जाणीव तुम्हाला माहीत पाहिजे. मराठीतील स्त्रीवादी कादंबरी म्हणजे स्त्रीच्या आधुनिक वृत्तीची नवी सूत्र आहेत. सोदाहरण विवेचन करा. बघा स्त्रीवादावर यांचा भर प्रचंड आहे बघा, हे रुटीन विचारतात तुम्हाला, स्त्रीवादी साहित्य, स्त्रीवादी कादंबरी विचारली आता. ओके. म्हणजे काय आहे ना की एक मूळ जे आहे की स्त्रीवाद म्हणजे काय हे आपल्याला सांगता आलं पाहिजे कधी पण, आणि उत्तर लिहित असताना आपण ते पण बघू. उत्तरं जी आहेत बघा ती डिस्कस करूयात आपण, चांगली उत्तरं जी आहेत कशी केली पाहिजे. आता बघा स्त्रीवाद काय आहे ते पहिले समजून सांगा तुम्ही इथं, है ना. मग ते आपण सगळं लिहितोय, मग नेमका स्त्रीवाद म्हणजे काय, आणि मग नंतर मग मराठी कादंबरी, कविता, अजून जे साहित्य आहे ते क्लिअर. सो पहिले लिहू शकता तुम्ही, काहीच प्रॉब्लेम नाही. जे आजच्या डेटमध्ये बाजूला पण लिखाण होतं आहे ना, सायमल्टेनियसली पॅरलल लिखाण जे होतं त्यांची नावं तुम्ही लिहिली पाहिजेत. सामाजिक चळवळीच्या परिणतातून साहित्य चळवळी प्रभावित झाल्या, हे साठोत्तरी साहित्य प्रवाहाच्या संदर्भाने स्पष्ट करा. आता एकदा प्रश्न विचारलेला आहे बघा की नामदेव ढसाळांचं जे लिखाण आहे मग ते राजकीय आहे का, प्रेरणा कशी आहे, आणि त्याचं स्टेटमेंट आहे मी जे काय ही राजकीय कृती आहे सगळी. मग हे जे असतं की सामाजिक चळवळीच्या परिणतीतून साहित्य चळवळी प्रभावित झाला, तर ऑबियसली समाजामध्ये जे काही घडतं आहे आपण जेव्हा बघतो की साहित्य, समाज, संस्कृती, तर तिच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट पडणार आहे वेगवेगळ्या गोष्टींवर. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एखादी चळवळ सुरू झाली, मी टूची चळवळ मधल्या काळात सुरू झाली होती बघा. हे मल्याळम सगळी सिनेसृष्टी आहे त्याचा इश्यू झाला होता आता रिसेंटली जे आहे की तिच्यामध्ये मी टू लैंगिक शोषणाचे इश्यू होते बघा.
मग ज्यावेळेस अशी चळवळ चालते तर ऑब्वियसली मग याच्यात साहित्य ज्यावेळेस त्या काळात निर्माण होणार आहे तर तो साहित्याचा केंद्रबिंदू बनण्याचे चान्सेस असतात तिथं. मग महिलांना केंद्रस्थानी ठेवून साहित्य निर्माण होऊ शकतं. किंवा जसं अमेरिकेमध्ये ब्लॅक लाईव्ज मॅटर जे आहे बघा, जो इश्यू झाला, ती चळवळ जन्माला आली, ती भारतापर्यंत पण जगभरात पोहोचली. मग ब्लॅक लाईव्ज मॅटर जे आहे, मग जेव्हा हे केंद्रस्थानी असतं मग त्यावेळेस डिस्क्रिमिनेशन कसं नसावं, कसं असतं, काय असतं, त्याच्यावर लिखाण होऊ शकतं. सो मुळात सामाजिक चळवळ असू द्या, राजकीय चळवळ असू द्या, ती आर्थिक चळवळ असू द्या, तिच्यामुळे काय होणार आहे, इकडे इम्पॅक्ट पडण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. ओके. त्याच्यानंतर बघा 22चा पेपर आहे बघा तुमच्यासमोर, 2022 पेपर पहिला. ओके. 22मध्ये आपल्याला काय काय विचारलेलं आहे बघा. हॉकेट, आता जेव्हा सलग 3 वर्ष काय चालू होतं, चॉम्स्की, मग आता हॉकेट पकडला यांनी. सो हॉकेट विचारला. भाषा वैज्ञानिक आहे. बरं, हे सगळे आपण शिकणारच आहे, म्हणजे आपल्या याच्यात ते येणारच आहेत बघा. आणि तिच्यावर काय लिहायचं काय नाही ते तुम्हाला सांगितलं जाईल. तो हॉकेट विचारलेला आहे. म्हणजे काय होतं की भाषा वैज्ञानिक. मग फर्दिनांद जो सोसूर जे आहे बघा, तो विचारले जाण्याचे चान्सेस आहे. आता 2 गोष्टी असतात की एखादा प्रश्न रिपीट होतोय वारंवार, पण तो कुठल्या धाटणीतला आहे, तिथून एक्सपेक्टेड प्रश्न काय जन्माला येऊ शकतो हे लक्षात ठेवायचं, किंवा त्याच्यावर काम झालं पाहिजे. की मग चॉम्स्की किती दिवस विचारतील ना ते, है ना. रोजच गुलाबजाम खाऊ घातले तुम्हाला तर तुम्हाला पण बोर होईल. मग काहीतरी वेगळं पाहिजे, जरा ठेचा करा आज, तसं येते. मग आता इतक्या वेळा चॉम्स्की झाला, आता दुसरा पाहिजे कोणतरी, हॉकेट आला. बरं, हे आपण शिकतोच. मग तुमचं काम आहे की हां कोण कोण विचारलं जाऊ शकतं. मग आता भाषा वैज्ञानिकांवर प्रश्न आहे. मग हॉकेट ऑलरेडी एक्सपेक्टेड तेव्हा होता. त्याच्यानंतर दुसरं जे होतं सोस्यूर पण होता बघा. ओके. प्रमाण भाषा बोली साम्यभेद सांगा. रुटीन प्रश्न आपला. बोली अभ्यासाचं महत्त्व सांगून अहिराणीची भाषिक वैशिष्ट्य बघा. आता अहिराणी होतं, वराडी वराडी, आता काय आलं परत अहिराणी. ओके. बोलीचं महत्त्व आता बघा, तसं बघायला गेलं तर बघा इथं पण बोलीचं महत्त्व लिहिणारच आहे तुम्ही, बोलीची वैशिष्ट्य. परत खाली काय आलं तुम्हाला, बोलीचा अभ्यास का केला पाहिजे. तर बोलीचा अभ्यास आता फक्त काय आहे ना, हे शब्द बघायचे. बोलीचा अभ्यासाचं महत्त्व काय आहे, कारण जर बोलींचा अभ्यास केला तर तुम्हाला कितीतरी गोष्टी उलगडू शकतात. आणि त्या बोलीचा अभ्यास असला ती बोली टिकणार पण आहे, संवर्धन होईल त्याचं. आज कितीतरी भाषा ज्या आहेत त्या काळाच्या ओघात गेल्यात पण. म्हणून डॉक्टर गणेश देवी जे आहेत ते महत्त्वाचे आहेत बघा, कारण ते आजच्या डेटमध्ये जे आहे भाषा संवर्धनाचं काम करतायत. सो ती व्यक्ती महत्त्वाची राहते बघा. मराठीतील विभक्तींचे त्यांच्या प्रत्ययार्थासह स्वरूप स्पष्ट करा. टिपिकल रुटीन प्रश्न, त्याचे प्रत्यय, त्याचे अर्थ आणि त्या सगळ्या गोष्टी सांगा मला. मराठीतल्या विभक्ती आता त्याच्या आधीच्या पेपरमध्ये पण होतं की सगळ्या विभक्ती सांगा म्हणून सांगितलं, चार्ट पाठ करा म्हणतो. लोकनाट्याची वैशिष्ट्ये सांगून तमाशा आणि दंडार जे आहे ह्या लोकनाट्य प्रकारांची ओळख करून द्या. आता दंडार जे आहे बघा, दंडार पण असं लोकनाट्यासारखंच असतं, ते तमाशासारखंच आहे थोडंसं, कारण हे वेगवेगळ्या रिजनमध्ये जे आहे ते वर्क होतं बघा. दंडार जे आहे बघा, हे बघा, हे दंडार जे आहे, संसार बुळाला तुझ्यामुळे, है ना. आता ह्याच्यामध्ये काय असतं की दैनंदिन आयुष्यातले प्रश्न आणि त्याला घेऊन ते डील करतात बघा. म्हणजे आता हे जेवढे लोकनाट्य आहेत ना, या लोकनाट्यांचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये बऱ्यापैकी साम्य तुम्हाला दिसेल. हे कसं असतं, प्रादेशिकता आणि त्याच्यातून थोडे नावं बदलतात, पण बऱ्यापैकी त्यांचं स्वरूप जे असतं ते सारखं असतं. आता हा गण आहे, मग ते पूजा करतात समजा उभं राहून सगळे. ओके. दंडार जे आहे, आता दंडारचे असे खूप एकदम ज्याला आपण म्हणू क्लासिकल, अजून तरी व्हिडिओ मला नाही भेटलेला, ज्या दिवशी भेटेल त्या दिवशी मी तुम्हाला दाखवेल. पण हे दंडार पण त्याच हिच्याने वर्क करतं बघा. ओके. आता याच्यामध्ये जे आहे बघा, पंख तुटलेली पाखरं, दंडार जे आहे, है ना, तर तुम्हाला याच्यात हे भेटू शकतात. किंवा लोकनाट्याचे जे आहेत, तुम्हाला याचं पण मी हे दाखवलं होतं बघा, आय थिंक पहिल्या लेक्चरला, जो आपला दशावतार आहे बघा, त्याचा एक रेफरन्स दाखवला होता. सो हे दंडार आणि तमाशा जे आहेत यांची ओळख करून द्या हे म्हटलेलं आहे. मग जसा तमाशा असतो बघा, तसे वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते आपल्याला बघायचे, आणि ते तुम्हाला विथ व्हिडिओज ते डील होईल बघा. त्यामुळे गोष्टी सोप्या होऊन जातात. भाषा ही ध्वनी संकेतांनी बनलेली असते बघा. संकेत प्रणाली, भाषा जी आहे काय आहे, संकेत. आठवतं तुम्हाला प्रश्न होता, रुटीन आहे हे, संप्रेषण प्रणाली आहे. आता बघा तुम्हाला हे वाक्य पण वापरता येतं बघा, भाषा जे आहे बरोबर. मराठी भाषेला फारसीने प्रभावित केले. आलं काय, 17व्या शतकातली भाषा जी आहे, कसा इम्पॅक्ट आहे फारसी. रिपीट झाला प्रश्न. ओके. लोकगीताचा अर्थ सांगून मराठी लोकगीतांची वैविध्यता पटवून द्या. किती वेळा रिपीट झाला आता हा प्रश्न. ओके. सो सिंपली जे आहे, त्याचबरोबर जे आहे बघा, भाषा भिन्नतेची प्रमुख कारणं विशद करा.
भाषेची जी भिन्नता असते त्याची प्रमुख कारणं काय काय आहे बाबा? मग काय काय आहे? जसं मग भाषेमध्ये येणारे बदल जे आहे मग ते भौगोलिक असू शकतात, त्याच्यामध्ये जे आहे समाजातले जे घटक आहे त्याच्यानुसार, आता व्यावसायिकांची भाषा, याची भाषा, त्याची भाषा, ओके, बदल होऊ शकतं. सो भाषाभेद जे आहे त्याचे प्रमुख कारणं, किंवा कृपा कुलकर्णींचं उदाहरण मी तुम्हाला दिलं होतं की महिला नाकात नथ घालतात आणि त्याच्यामुळे मग ते आवाजात बदल जे आहे. प्रयोग म्हणजे काय? प्रयोगाचे प्रकार सांगून कर्मणी प्रयोगाचं उदाहरण द्या. ओके. सो लोककथा म्हणजे काय? लोककथांचं स्वरूप सांगा. रिपीट झालं प्रश्न. म्हणजे मला एक गोष्ट सांगा, हा पेपर असा आहे ना की हे आपल्याला बऱ्यापैकी माहीत आहे की इथं काय डील होणार आहे. फक्त आता आपल्याला काय काम आहे की ही कन्सेप्ट नीट समजून घेणे आणि ती ऑन पेपर प्रॉपरली लिहिणे, तिच्यामध्ये एक स्वतःचा डिफरन्स देणं, ह्या गोष्टी गरजेच्या. 13व्या शतकातली मराठी भाषा घ्या. ओके. शब्दांच्या जाती किती आणि कोणत्या सांगा. रिपीट पूर्ण जे आहे ते. वऱ्हाडी बोलीची भाषा वैशिष्ट्य उदाहरण स्पष्ट करा. ओके. म्हणजे बा वऱ्हाडी तर तिने पण हायट्रिक केली. आता इकडं म्हणजे इकडं वरती त्यांनी काय विचारलं तुम्हाला, इथं जे आहे आईराणी विचारली आणि तिकडं वरती कंपल्सरीमध्ये 2 वेळा वैराडी होती, ती आता इकडं खाली गेली. ओके. किंवा जे आहे आता सेक्शन बी जो आहे बघा आपला, सेक्शन बी मध्ये काय विचारलेलं आहे, 2022 आहे बघा. हे मराठी साहित्यातील महानुभावांच्या गद्य साहित्यकृतीचं स्थान निश्चित करा. आता बघा तुम्हाला साती ग्रंथ, लीळाचरित्र, आता काय केलं जनरल म्हणजे सगळंच लिहा त्याच्यात होतं. ओके. वारकरी संप्रदायातील संतांचं सामाजिक सांस्कृतिक योगदान, सामाजिक फलश्रुती ऑलरेडी विचारली होती, परत तो जनरलाइज प्रश्न विचारला. संतांचं जे आहे सामाजिक जे आहे बघा. शाहिरी काव्याचा अर्थ सांगून शाहीर अनंत फंदी याच्या काव्याची वैशिष्ट्य सांगा. स्पेसिफिक. आता बघा पहिलं शाहिरी काव्य गुण दोष हे ते. आता काय सांगितलं डायरेक्टली अनंत फंदी जो आहे ना, सो त्यांच्या काव्याची वैशिष्ट्य विचारली. मग आता इथं सिंपल आहे की जेवढे शाहीर आहेत आपल्याकडं ते सगळे जे महत्त्वाचे आहेत सिलेबसमध्ये आपण शिकतो त्यांच्या काव्याची वैशिष्ट्य तुम्हाला माहीत पाहिजे. बरं यांच्यावर मराठी मूव्ही पण आहेत एक गाव, ते पण तुम्ही पाहू शकता. त्यांची बॅकग्राऊंड की त्यांनी रचलेली कवनं ती लक्षात राहतात तुम्हाला. साहित्याच्या स्वरूपाने कार्याची चर्चा करा. हा तर रुटीनच आहे, डायरेक्ट दर विचारलं टाकायचं आपला. स्त्रीवादी साहित्याची संकल्पना स्पष्ट करून त्याचं स्वरूप हे बघा. स्त्रीवादी तर सगळ्यात जास्त फोकस कशावर आहे? स्त्रीवादी साहित्यावर आहे. बरं प्रश्न विचारताना पण असा आहे की ग्रामीण वगैरे आपण पेपर 2 जे आहे ते बघून, तर तिच्यातले जे पुस्तकं आहेत त्या पुस्तकांवर जे प्रश्न कसे आहेत, तर त्या पुस्तकांचे प्रश्न असे आहेत की बाबा तिथं ह्या शिरांमधलं स्त्रीजीवन सांगा, जेव्हा मी जाचोरलीमधलं स्त्रीजीवन सांगा. म्हणजे तो एक कन्सर्न राहतो शेवटी की तुम्हाला फेमिनिस्ट ॲप्रोच जो आहे तो तिथं प्रॉपरली जे आहे माहीत पाहिजे, किंवा ते स्त्रीवादी साहित्याची संकल्पना जी आहे याच्यातल्या महत्त्वाचे साहित्यिक वगैरे. पंडिती कवितेचे निराळेपण सांगून रघुनाथ पंडिताच्या आख्यान काव्याची वैशिष्ट्ये सांगा. आता बघा 2024 वामन पंडित आपण बघितलेलं होतं, इथं काय आलं तर रघुनाथ पंडित जे आहे. आणि रघुनाथ पंडितांवर प्रश्न आहे आणि रघुनाथ पंडितांचाच दमयंती स्वयंवर अभ्यासाला आहे. म्हणजे तो तिथंच प्रश्न तयार झाला तुमचा की रघुनाथ पंडितांच्या आख्यान काव्याची वैशिष्ट्य काय. तर हे कुठं तयार होणार आहे? पेपर 2 मधल्या दमयंतीमध्ये. म्हणून याच्यातला बराचसा पार्ट जो आहे तो कुठं कव्हर होतो आपला? पेपर 2 मध्ये जे आहे. म्हणून पेपर 2 चालू असताना पेपर 1 मधले बरेचसे आस्पेक्ट कव्हर होत असतात. ओके. सो हे समजून घेणं की अरे हे इकडं कॉमन आहे, हाच आस्पेक्ट आहे बाबा, तो लक्षात घेतला पाहिजे. साहित्याच्या मूल्यमापनाची आवश्यकता काय आहे? रिपीट. का करायचं मूल्यमापन है ना. सामाजिक जाणीवेच्या कवितेने आधुनिक मराठी कविता समृद्ध केली. बघा आता हे सामाजिक जाणीव जी आहे कितव्यांदा आलं आहे? 3ऱ्यांदा आलं बघा कवितेच्या बाबतीमध्ये. म्हणजे कवितेच्या बाबतीत काय विचारलं जाईल उद्या विचारलं गेलं तर पेपर 1 मध्ये सामाजिक जाणीवेच्या कविता चांगल्या करून ठेवणं गरजेचं आहे बघा. ओके. स्वातंत्र्योत्तर कालखंडात झालेल्या कथा वाङ्मयातील बदलाचं स्वरूप बघा. आता स्वातंत्र्योत्तर ऑलरेडी ते प्रश्न होते. 60ोत्तरी स्वातंत्र्योत्तर कथा जे आहे हे रिपीट झाला प्रश्न. दलित साहित्य दलित चळवळीचं साहित्य या विधानाची सार्थकता पटवून द्या. दलित चळवळीने त्या दलित साहित्याला म्हणजे पॅरलली जे आहे बघा त्याचं इनपुट तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे जातं. स्वातंत्र्योत्तर मराठी समीक्षेच्या वाटचालीत काय बदल झाला, म्हणजे स्वातंत्र्यानंतर समीक्षा कशी डील झाली. ओके. म्हणजे तुम्हाला बघा कुठलंही ज्यावेळेस आपण पेपर 1 साठी बघणार ते कसं बघणार आपण? आफ्टर 1947 आणि आफ्टर 1960 अशा 2 पद्धतीने बघणं.
बखर म्हणजे काय? सभासदाची बखरमधून शिवाजी महाराजांचा जीवनपट कसा साकार झाला आहे ते वर्णन करा. एकदम टिपिकल प्रश्न विचारला बघा. आता सभासदाची बखर पण आपण अभ्यासतो, पण तिच्यात पण त्यांनी काय विचारलं? छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट आम्हाला सभासदाच्या बखरीतून सांगा. ओके, एकदम स्पेसिफिक प्रश्न आहे. मग आता इथं तुम्हाला चॉईस पण असते अशा वेळेस जे आहे. आणि माझा आग्रह असा आहे की तुम्ही सेक्शन 1 वर फोकस, तिथून 2 प्रश्न, इकडून एकच प्रश्न घ्यायचा आहे आपल्याला. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या साहित्याने मराठी साहित्याच्या आशय अभिव्यक्तीचं स्वरूप बदललं. बघा, महात्मा ज्योतिराव फुले यांचं साहित्य. आता याच्यावर प्रश्न वरती पण होता की त्यांचं जे साहित्य आहे बघा. 1850-1950 प्रबोधन परिवर्तनाची चळवळ, सामाजिक सांस्कृतिक वाङ्मय बदल काय झाले? म्हणजे ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये 1850 ते 1950 मधल्या ज्या चळवळी आहे तिच्यानी साहित्य कसं बदललं, हा एक प्रश्न याच्यामध्ये येतो. सो मुळात जर तुम्ही हे प्रश्न बघितलेत किंवा हा सगळा सिनेरिओ आपण बघितला तर आपल्याला काय लक्षात येतं? आपण बघा 2019 ते 2022 हे प्रश्न बघितले, पेपर 1. ओके, ऑलरेडी 2024चा पेपर आपण काल बघितला होता. 2023चा पेपर मी ऑलरेडी यूट्यूबवर टाकलेला आहे बघा, म्हणजे तो बॅचमध्ये घेतला होता, मग तो तिथं आहे. तर मग वेळ थोडा याला जास्त आपण देऊयात, तो तिथून तुम्ही बघून घेणं गरजेचं आहे. म्हणजे बघा 2019, 20, 21, 22, 23, 24 टोटल किती वर्ष झालीत? 6 वर्षांचे हे पेपर आहे. हे पेपर ज्या वेळेस आपण बघतो तर याचं आपलं ॲनालिसिस स्वतःचं काय आहे की या पेपरमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे काय की याच्यामध्ये रिपिटेशन प्रचंड आहेत. वारंवार ते प्रश्न आपल्याला तिथं दिसतात. मग ते प्रश्न खूप कॉन्क्रीट आपण बनवणं जे आहे ते गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण तेवढी मेहनत त्या प्रश्नांवर घेऊ आणि ते करत असताना तुमचे कीवर्ड्स तिथं प्रॉपरली येणं गरजेचं आहे ना. त्याच्यासाठीचे जे आहे उत्तराची सुरुवात, उत्तराची शेवट, याच्यावर काम झालं पाहिजे, म्हणजे तयार पाहिजे बघा. म्हणजे याच्यात काही लोकांनी खूप आधीच्या बॅचेसमध्ये काही लोकांनी खूप चांगलं काम केलं होतं की त्यांनी जेव्हा सांगितलेलं आहे तेव्हाच ते नोट डाऊन करून घेतलेलं आहे, तेव्हाच त्यांनी शोधून ठेवलं की हां मला जर उद्या पंडिती कवीवर प्रश्न आला तर मी याचं सुरुवात माझी कशी असणार आहे, एंड काय असणार आहे. कारण प्रश्न तर एकच लिहायचा आहे तिथं. म्हणजे तुमचे स्वतःचे वेगळेपण जे आहे ते तिच्यामध्ये असणं, म्हणजे तितकं रेडीमेड पाहिजे. ते कॉपी पेस्ट, आजकाल ते ब्रिज बनवतात ना, तयार स्ट्रक्चर ठेवतात, जोडतात तयार स्ट्रक्चर, एका झटक्यात ब्रिज तयार. बघा तसं काम आपल्याला पाहिजे. तिथं विचार करून मग मी लिहील, नॉट ॲक्सेप्टेड. सो ही गोष्ट लक्षात ठेवा. तिथं प्रचंड प्रेशर असतं आणि जर आपल्याला एवढं सगळं क्लिअर आहे समोर तर ते काम झालं पाहिजे. ते लेक्चरबरोबरच संपलं पाहिजे. माझ्याबरोबर जर तुम्ही ऑप्शनल तुमचा संपवला तर मला प्रॉब्लेम येणार नाही. हां, जर तुम्ही नंतर करू, नंतर बघू, तर मग ते कधीही होणार नाही. ते खूप त्रासदायक होतं नंतर. सो तो मुद्दा. आता बघा, आता पेपर 1चं सगळं गणित आपण बघितलेलं आहे. तुमचं काम आहे की याच्यावर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, पेपर 1साठी जे आहे तर एक चार्ट प्रॉपरली बनवा 6 वर्षांचा, की ज्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीवर कुठले प्रश्न आहे, कुठले वारंवार रिपीट झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हे दिसताना एवढं आहे पण हे ॲक्च्युली आहे एवढंच. ओके.